सर्दी ताप खोकल्यासारखं अनफॉर्च्युनेटली दाताचं दुखणं नाही आहे. दातावर अडकलेलं अन्न बॅक्टेरिया खातात, ॲसिड प्रोड्यूस करतात. त्या ॲसिडमध्ये कॅल्शियम विरघळतं आणि तिथून मग ते पोखरायला सुरुवात होते. इलेक्ट्रिक ब्रश वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे? काचेवर जसा पॉलिशिंग ब्रश फिरतो तशा पद्धतीने ब्रश आपल्याला फिरवणं दातावरनं अपेक्षित आहे. जे लोक अंगावर काढतात ना अशी दुखणी, त्यांनी हे फार लक्षात घ्यावं की तुम्ही शांत बसलायत पण कीड 24 तास काम करते. अख्खा लवंगाचा तुकडा दातामध्ये पेरणं, कापसावरती कुठला तरी बाम घेऊन दातामध्ये फॉरेन बॉडी खोचून ठेवणं, ह्या गोष्टी मात्र डेंजर आहेत. सफरचंद चिरून ठेवायचं, त्याचा वरचा लेअर थोडासा ऑक्सिडाइज होऊ द्यायचा आणि मग ते खायचं. लहान मुलांना साखर किंवा चॉकलेट हे इंट्रोड्यूस कधी केलं पाहिजे? आपण जेवढं ओरल हायजीन मेंटेनन्सकडे लक्ष देऊ शकतो ॲज अन ॲडल्ट, तेवढं लहान मुलांना त्या गावीही नसतं की आपल्या तोंडामध्ये साखर तशीच आहे. साधारणतः आपल्या हाताची 3.5 बोटं एवढा पोर्शन आपला दात पूर्ण तोंड उघडलं गेलं पाहिजे. दूध प्या आणि दात पक्के करा, हे समीकरण लहानपणापासून ऐकलंय मी. तर खरंच तथ्य आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ता दूध पिणं रिकमेंडेड आहे का मुलांना? सप्रेम नमस्कार. विनंती विशेष द पोस्टमनच्या नवीन भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आरोग्याचं पत्र. हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहे डॉक्टर नेहा दाते यांनी. त्या डेंटिस्ट आहेत, पुण्यामध्येच त्यांची प्रॅक्टिस आहे. मित्रांनो, आपण ओरल हेल्थला घेऊन, दातांच्या आरोग्याला घेऊन खूप इग्नोरंट असतो आणि बरेचदा असं होतं की जेव्हा पीकला पोचतं आपलं ज्या वेदना आहेत तेव्हाच आपण डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतो. पण अदरवाईजसुद्धा आपण खूप काळजी घेतली पाहिजे दातांची. रेग्युलर चेकअप कधी केले पाहिजेत, लहान मुलांच्या दातांचं आरोग्य कसं राहील, गर्भवती महिलांचं आरोग्य कसं राहील दातांचं चांगलं, या संदर्भात विस्तृत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा एपिसोड पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन कुठल्या विषय घेऊन यायला पाहिजे आम्ही, हेही आम्हाला नक्की कळवा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. चला एपिसोडला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी जो घातलेला हा शर्ट आहे हा आम्ही घेतला आहे जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे येथून. ते आमचे वॉर्डरोब पार्टनर आहेत. तुम्हालाही खादीचे कपडे आवडत असतील तर त्यांना नक्की भेट द्या. चलो सुरू करते. डॉक्टर नेहा दाते, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पोस्टमनमध्ये. आरोग्याचं पत्र ही जी सिरीज आम्ही सुरू केली आहे त्याच्यामध्ये डेंटिस्ट आय गेस पहिल्यांदाच आलेत, त्यामुळे खूप मस्त गप्पा होणार आहेत. तुमचं स्वागत करण्यासाठी आमच्याकडे तुमच्यासाठी एक छान गिफ्ट आहे. लिटिल ऑलेट्स म्हणून एक कॉस्मेटिक ब्रँड आहे. तुम्ही त्यांचे प्रोडक्ट नक्की वापरा. सगळे नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले प्रोडक्ट आहेत. मित्रांनो, त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तुम्ही नक्की वापरा. नेहा, मला सुरुवात थोडी वाईड स्कोपपासून करायची आहे की लोकांच्या दातांचं जे आरोग्य आहे तर त्याच्याबद्दल लोक कुठल्या जनरल आणि कॉमन चुका होतात, आणि मग या विषयाला धरून आपण पुढे जाऊ. ओके. साधारणतः अनेक लोकांची ही धारणा असते की क्लिनिंग करत असताना दात घासल्यानंतर लगेच माउथवॉश वापरायचा. ही एक खूप मोठी चूक जनरली केली जाते लोकांकडनं. आणि त्याच्यासोबत 2 मील्सच्या मध्ये येता जाता काहीतरी वस्तू, खाण्याची वस्तू तोंडात टाकत राहणं, बिटवीन मील स्नॅकिंग असं त्याला आपण म्हणतो. आणि फक्त गोड खाल्ल्यानेच कीड लागते अशी एक काहीतरी वाईड मिसकन्सेप्शन. डेफिनेटली रिफाईंड शुगर्स जितक्या जास्त डाएटमध्ये असतील त्यांनी कीड लागण्याच्या प्रिव्हेलन्सवर म्हणजे प्रमाणावर परिणाम होतोच, पण फक्त गोड खाल्ल्यानेच कीड लागते असं काही नाही आहे. आपल्या तोंडामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ते, ज्याला आपण कमेन्सल फ्लोरा म्हणतो, आपलं तोंड हे कायम बॅक्टेरियाने लीडन असतं. तर ह्या कमेन्सल फ्लोरामध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या तोंडामध्ये असतात. काही प्रोटीनवरती फ्लरिश होतात, काही फॅट्सवरती आणि काही कार्बोहायड्रेट्सवरती. सो कुठल्याही प्रकारचं अन्न दातावरती गरजेपेक्षा जास्त वेळ चिकटून राहिलं की कीड लागतेच. सो अजून एक छोटीशी मिसकन्सेप्शन आहे की रात्री झोपताना दात घासायचे आणि सकाळी उठल्यावरती दात घासायचे. सो ह्यामध्ये खरं सांगायचं तर काही लॉजिक नाही आहे. रात्री झोपताना जेव्हा आपण दात घासून पण ती तर चांगली हॅबिट असं समजलं जातं. काय झालंय, आपल्याला लहानपणापासून 32 दात असतात ह्या पलीकडे कुणीही कधीही काहीही सांगितलेलं नाहीये. आपण जी प्रोडक्ट्स वापरतो ती आयदर टीव्हीवरती ॲड्स बघितलेल्या असतात किंवा शेल्फवरती बाय 1 गेट 1 फ्री जे काही दिसतं ते उचलून घरी घेऊन येतो. सो 2 ब्रशिंगमध्ये 12 तासाचं अंतर मेंटेन करणं गरजेचं आहे. आता हे आपल्याला कधीच सांगितलं नव्हतं. सो रात्री जेव्हा आपण ब्रशिंग करून दात क्लीन करून झोपतो
रात्री आपल्या लाळेचं प्रमाणही कमी झालेलं असतं, झोपेत आपण काही खातही नाही. सो सकाळी उठल्यानंतर ऑलरेडी क्लीन माउथ परत क्लीन करण्यामध्ये काहीच लॉजिक नाही. अच्छा. सो 2 रेजिम्स आपण ह्याच्यामध्ये फॉलो करू शकतो. दिवसातनं 2 वेळेला आपल्याला ब्रशिंग करणं गरजेचं आहे. आता काही लोकांची धारणा असते की सकाळी उठल्यावरती ब्रश केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. तर मग त्या केसमध्ये सकाळी 7 वाजता जर आपण फॉर एक्झाम्पल ब्रश करणार असू, तर संध्याकाळी चहा कॉफीच्या वेळेनंतर एकदा ब्रश करणं गरजेचं. अच्छा. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना फक्त चूळ भरली तरीसुद्धा इनफ असतं. आणि जर रात्री झोपताना ब्रश केल्याशिवाय झोप येत नाही असं जर परिस्थिती असेल, तर त्या केसमध्ये सकाळी उठल्यावरती प्रथम फक्त तोंड छान खळखळून चूळ भरून साफ करणं, ब्रेकफास्ट करणं आणि त्याच्यानंतर ब्रश करणं, हे रेजिम आयडियली फॉलो केलं गेलं पाहिजे. आता त्यात ज्या पेशंट्सना जे रेजिम सूट होतं ते रेकमेंड केलं जातं. दात दुखायला लागल्यानंतर किंवा दाढ दुखायला लागल्यानंतर बरेच लोक लवंगाचं तेल, म्हणजे मी पण यूज केलं हे, टाकतात त्याच्यामध्ये आणि रिलीफ पण मिळतो. म्हणजे 2-3 वेळा मी केल्यानंतर मग खूप दुखायला लागल्यानंतर डेंटिस्टकडे गेलो आहे. तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे मी जे करायचो ते चुकीचं आहे की बरोबर आहे? लवंगाचं तेल वापरणं योग्य आहे. लवंगाचं तेल डेंटल प्रॉडक्ट्समध्येही बऱ्याच वेळेला आम्ही ट्रीटमेंट करतानाही वापरतो. फॉर ऑब्वियस रिझन्स त्यांनी बरं वाटतं, कारण त्याच्यामध्ये युजेनॉल असतं विच इज अँटी इन्फ्लमेटरी. अख्खा लवंगाचा तुकडा दातामध्ये पेरणं, कापसावरती कुठला तरी बाम घेऊन दातामध्ये फॉरेन बॉडी खोचून ठेवणं आणि ती तशीच तिथे ठेवणं, ह्या गोष्टी मात्र डेंजर आहेत. कारण ह्यामध्ये मायक्रोब्स तुम्ही सरफेस जितका प्रोव्हाइड कराल, ऑर्गॅनिक मॅटर जितका प्रोव्हाइड कराल, तितकं बॅक्टेरिया त्याच्यावरती फ्लरिश होतात. सो अल्टिमेटली अशा गोष्टी करून तुम्ही इन्व्हाइट करताय अजून जास्त बॅक्टेरिया तिथे फ्लरिश होण्यासाठी. सो लवंगाचं तेल तिथे काही काळासाठी फॉर टेम्पररी रिलीफ चोळणं ह्यानी हेल्प होऊ शकते, पण ह्या बाकीच्या गोष्टी मी नाही रेकमेंड करणार. अच्छा. खूप लोक ते आयोडेक्स पण लावतात, काही जण तो लाल झेंडू बाम लावतात. करेक्ट. काही पण लावतात. सो बाम्स जे असतात युजली ते एक्सटर्नली वापरण्यासाठी असतात. ही फार महत्त्वाची गोष्ट लोक अशा वेळी विसरतात. ते पोटात गेल्याने काही प्रकारचे अपाय होऊ शकतात. आणि दाताच्या मध्ये त्यांनी फक्त पेन रिलीफ जो टेम्पररी असतो तेवढा काहीसा मिळतो. त्या पलीकडे त्यांनी मदत काही होत नाही. सो आय विल नॉट रेकमेंड की असं काही करा. ओके. दात साफसफाईच्या कडे येऊ आता आपण जरा, की दात घासण्याची योग्य पद्धत नक्की कुठली आहे? ओके. आता ब्रशिंग टेक्निक सगळ्यांना समजावणं कमी वेळामध्ये खूप अवघड आहे. बऱ्याचशा प्रकारची ब्रशिंग टेक्निक्स टेक्स्टबुक्समध्ये दिलेली आहेत. खास करून माझ्या पेशंट्ससाठी मी शेवटच्या दिवशी ब्रशिंग ट्रेनिंग नावाचं एक सेशन घेते, जे 15 ते 20 मिनिटाचं सेशन असतं, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या शंकांचं निरसन होतं. ब्रश कसं करायचं हे मी मॉडेलवरती त्यांना करून दाखवत असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काचेवर जसा पॉलिशिंग ब्रश फिरतो तशा पद्धतीने ब्रश आपल्याला फिरवणं दातावरनं अपेक्षित आहे. म्हणजे गोल हिरड्यांसाठी आणि अप अँड डाऊन मोशन आपलं ब्रशचं व्हायला पाहिजे 2 दातांच्या मध्ये जी व्हर्टिकल स्पेस असते त्याच्यासाठी. अच्छा. पण म्हणजे जी काही लोक मंजन वापरतात, काही लोक पेस्ट वापरतात, तर मंजन वापरत असताना बोटाने घासणं योग्य आहे की त्याच्यासाठी पण ब्रश वापरला पाहिजे? ओके. कारण मंजन वापरण्याचं प्रमाण पण भरपूर आहे. अर्थात आता ह्यामध्ये पार्टिकल साईज ही खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला दातांना अब्रेजनची गरज असते, म्हणजे दात घासले गेले पाहिजेत. त्याच्यावरती जो एक सॉफ्ट प्लाकचा इमिजिएट लेअर जाणवतो आपल्याला जेवणानंतर, तर तो चिकटा जो असतो दातावरचा तो निघणं अपेक्षित असतं. तर त्यासाठी तुम्ही जे मंजन वापरताय ते अगदी जर स्मॉल पार्टिकल साईजचं असेल तर त्या केसमध्ये त्याच्यासोबत ब्रश वापरणं गरजेचं आहे. ओके. जर जे मंजन तुम्ही वापरताय त्याचा पार्टिकल साईज चांगला खरखरीत असेल तर मग दुसरा सरफेस म्हणजे बोट हे थोडंसं मऊसर असणं अपेक्षित आहे. सो तुम्हाला पार्टिकल साईज बॅलन्स करायचा आहे फक्त. अच्छा. आणि सध्या एक ट्रेंड आहे इलेक्ट्रिक ब्रश वापरण्याचा. मी स्वतः नाही वापरलेला, पण माझे जे ओळखीचे परिचित आहेत ते वापरतात. ते सांगतात की एकदा तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वापरायला लागलात की पुन्हा तुम्ही साधा ब्रश वापरू शकत नाही. येस. तर इलेक्ट्रिक ब्रश वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे? खूप रेकमेंड करेन मी इलेक्ट्रिक ब्रश वापरणं. मी पर्सनली ही इलेक्ट्रिक ब्रश वापरते आहे अनेक वर्ष. इलेक्ट्रिक ब्रशचा एकच म्हणजे गोष्ट अशी आहे की
लोकांना माहिती नाही आहे एक्झॅक्टली इलेक्ट्रिक ब्रश कसा वापरायचा असतो. आता जो मॅन्युअल ब्रश आहे तो मॅन्युअल ब्रश आपण मनगटाने किंवा हाताने हलवतो दातावरून फिरवण्यासाठी. इलेक्ट्रिक ब्रशला आतून अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन्स प्रोव्हाइड केलेले असतात, ऑसिलेट होतात त्याच्या ब्रिसल्स. सो त्याच्यासाठी आपल्याला तो दातावरनं फिरवणं अपेक्षित नाही आहे. तो एके ठिकाणी ठेवायचा आहे आणि पूर्ण सरफेसवरनं तो आपल्याला युनिफॉर्मली फिरवायचा असतो. त्याहून पलीकडे खालचे जे दात आहेत आपले समोरचे पट्टाशीचे दात, तर त्याच्यामध्ये ना ब्रश जो आहे तो इलेक्ट्रिक ब्रश आपल्याला असा ठेवून सिंक करून घासायचा असतो. अच्छा, ओके. सो जनरली आपण हे असं ब्रशिंग क्लीन करतो इलेक्ट्रिक ब्रशनी. इथे आल्यानंतर आपल्याला कळत नाही नक्की कसा पोझिशन कसा करायचा. सो हे सिंक करायचं असं छानपैकी, त्यांनी आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी त्याचं क्लिनिंग व्यवस्थित होतं. सो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंटेन्सिटीज आहेत, वेगवेगळे ब्रँड्स आहेत. तर त्यातले मीडियम इंटेन्सिटी असलेले जे टूथब्रशेस आहेत ते डेफिनेटली यूज करू शकतो. त्याच्यासोबत अजून एक मी रेकमेंड करेन विच इज वॉटर फ्लॉसर. ओके. जो नॉर्मल फ्लॉस आपण वापरतो तो सगळ्यांना माहिती आहे. 2 दातांच्या मध्ये जर काही अन्न अडकलं असेल तर ते क्लीन करण्यासाठी आपण फ्लॉस वापरतो. तो फ्लॉस वापरत असताना आरीसारखी जर खूप जोरात मूव्हमेंट केली गेली तर खरचटल्यासारखी जखम होते आपल्या हिरड्यांना. आणि मग त्या असा ट्रँग्युलर पोर्शन जो असतो हिरड्यांचा 2 दातांच्या मधला, त्याचं डोकं जे असतं ते खरचटून 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 झिजतं. मग दातामध्ये अजून गॅप्स क्रिएट होतात जर खूप फ्रिक्वेंटली फ्लॉसिंग केलं गेलं तर. सो ह्या गोष्टी टाळण्यासाठी वॉटर फ्लॉसर हा खूप चांगला पर्याय असू शकतो दातांच्या क्लिनिंगसाठी. जर नॉर्मल फ्लॉसिंग तुम्हाला करायचं असेल तर आठवड्यातनं 2 पेक्षा जास्त आम्ही रेकमेंड करत नाही. तेही फार पर्टिक्युलर पेशंट्समध्ये ज्यांना माल पोझिशन आहे. माल पोझिशन म्हणजे एकमेकांवरती दात असे ओव्हरलॅप होत आहेत. ज्यांचे दात सरळ एका रेषेमध्ये आहेत त्यांना फ्लॉसिंग करायची दॅट वे गरज पडत नाही. ज्यांचे ओव्हरलॅपिंग दात आहेत त्यांनीच फक्त फ्लॉसिंग करावं आणि जनरल पॉप्युलेशननी वॉटर फ्लॉसिंग चूज करावं. त्यांनी खूप चांगलं ओरल हायजीन मेंटेन होतं. अच्छा, आपले जे सेन्सिटिव्ह टूथ आहेत तर ते ट्रीट करण्यासाठी शक्यतो ज्या पेस्ट दिल्या जातात त्या केमिकलनी फुल लोडेड असतात. बरोबर. तर केमिकलच्या टूथपेस्ट वापरू नका असंही काही डॉक्टर्सकडनं सांगितलं जातं, पण रिलीफ तर त्यानेच मिळतो. बरोबर. तर त्या सेन्सिटिव्ह टूथसाठी घरगुती काही उपाय आहे की तेच वापरणं कंटिन्यू केलं पाहिजे? सेन्सिटिव्हिटी मुळात कशामुळे होतीये त्याच्या कारणावरती त्याचा उपाय अवलंबून असतो. आता सेन्सिटिव्हिटी जर कीड लागल्यामुळे होत असेल, दाताला 3 लेयर्स असतात आपल्या. बाहेरचा एनॅमल ज्याला सेन्सेशन नसतं, तो केसांसारखा असतो, म्हणजे कापले केस आपले तर आपल्याला दुखत नाही. सेम वे कीड जर एनॅमलमध्ये असेल तर आपल्याला दुखणं जाणवत नाही. सेकंड लेअरमध्ये डेंटिनमध्ये जेव्हा कीड पोहोचते त्यावेळी सेकंड लेअरला आपल्याला सेन्सेशन यायला लागतं. म्हणजे काय होतं, दाताला कळ जाणवायला लागते. गार गरम किंवा गोड खाल्ल्यावरती आपल्याला दुखायला लागतं. सो ह्या सेकंड लेअरमध्ये कीड पोहोचल्यामुळे जर सेन्सिटिव्हिटी वाटत असेल तर गो टू अ डेंटिस्ट. एवढा एकच उपाय आहे. ओके. जर सेन्सिटिव्हिटी हिरड्या झिजल्यामुळे होत असेल तर त्या केसमध्ये जी ओपन टिब्युल्स आहेत ती क्लोज करण्यासाठी मी केमिकल नाही म्हणणार पण मेडिकेशन आपल्याला वापरायलाच लागतं. सो ह्या सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट ज्या आहेत ह्या फार स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाईमसाठी वापरणं योग्य असतं आणि ज्या प्रिस्क्राईब केल्या जातात त्या हार्डली 1 आठवड्याभरासाठी किंवा 2 आठवड्यांसाठी अशा सांगितल्या जातात. ह्या लॉंग टर्म यूज करणं किंवा त्याच मेन टूथपेस्ट म्हणून तीच वापरत राहणं दॅट इज नॉट रेकमेंडेड. ओके. लहान मुलांच्या अनुषंगाने मी काही प्रश्न काढलेत मुद्दाम, कारण सध्या ना आया खूप कन्फ्युज्ड आहेत की लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे. आणि फ्रिक्वेंटली इकडचं तिकडचं जे खाणं होतं त्यांनी जे दातांची समस्या येत आहेत, तर हे काही प्रश्न मुद्दाम त्या खास आयांसाठी काढलेत मी. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की साखरेमुळे दात किडले जातात, चॉकलेटमुळे किडले जातात, हे आपण ऐकलंय काय? तर लहान मुलांना साखर किंवा चॉकलेट हे इंट्रोड्यूस कधी केलं पाहिजे? जितक्या उशिरा करू तितकं चांगलं आहे. मुळामध्ये 6 महिन्याचं बाळ असल्यापासून डेंटल चेकअप्स केले जावेत असं रेकमेंडेड आहे. पण हे प्रॅक्टिकली कितपत पॉसिबल आहे माहिती नाही. घरातल्या घरात त्यांचं ओरल हायजीन मेंटेनन्स हे आया करू शकतात.
गॉस पीस माहिती असेल तुम्हाला, जे आपण पांढरं बँडेज वापरतो. रेषा रेषा असलेलं जे पांढरं बँडेज आहे, तर ते आपल्याला स्टराईल कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळू शकतं. सो बोटाच्या भोवती ते बँडेज रॅप करून आपण हिरड्या साफ करू शकतो लहान मुलांच्या. आणि हे जितक्या लवकर रेजिम तुम्ही स्टार्ट कराल तितकं दातांसाठी चांगलं आहे. अच्छा. साखरेबद्दल इंट्रोडक्शन जर तुम्ही म्हणाल तर गुळापर्यंत ॲक्च्युली सगळं ठीक असतं प्रोसेस. गुळाची साखर होताना जेव्हा सल्फर वापरलं जातं तिथे सगळी गडबड होते. सो ही रिफाईंड शुगर जेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लहान मुलांना दिली जाते, आपण जेवढं ओरल हायजीन मेंटेनन्सकडे लक्ष देऊ शकतो ॲज अन ॲडल्ट, तेवढं लहान मुलांना त्या गावीही नसतं की आपल्या तोंडामध्ये साखर तशीच आहे. किंवा काही वेळेला काही मुलांना पार्लेजीचं बिस्किट म्हणजे ग्लुकोजचं बिस्किट आणि दूध असं दिलं जातं. ते एक्स्ट्रीमली चिकट बनतं मिश्रण जेव्हा बनतं ते, किंवा दूध साखर पोळी ह्यासारख्या गोष्टी जेव्हा एक्स्ट्रीमली चिकट बनतात आणि त्या त्यांना खायला दिल्या जातात आणि ते तसंच राहतं, त्याच्यानंतर पाणी दात साफ करणं हे होत नाही आणि मग कीड सुरुवात होते लागायला. सो ह्या गोष्टींपासून जितकं लांब ठेवता येईल रिफाईंड शुगरपासून तितकं चांगलंच आहे. चघळून खाण्याच्या गोळ्या, लॉजेंजेस, लिमलेटच्या गोळ्या जशा असतात आपल्या किंवा श्रीखंडाच्या गोळ्या, त्यांच्यापासून ॲडल्ट्सनी सुद्धा लांबच राहावं. जितकं जास्त तुम्ही शुगर तोंडामध्ये जास्तीत जास्त काळ चघळत ठेवाल तितका तोंडाचा pH खाली राहतो, म्हणजे ॲसिडिक pHकडे झुकत राहतो. आणि त्या ॲसिडिक pH इज हेवन फॉर बॅक्टेरिया. करेक्ट. की त्याच्यामध्ये त्यांना भरपूर ॲक्टिवेशन मिळतं आणि चांगल्या पद्धतीने ती शुगर आपल्यासोबत तेही कन्झ्युम करत राहतात आणि विष्ठा म्हणून ते ॲसिड प्रोड्यूस करतात आणि त्या ॲसिडमध्ये आपलं कॅल्शियम जे असतं ते विरघळायला सुरुवात होते. अच्छा, म्हणजे हा तो ॲक्च्युली लॉजिकल आणि सायंटिफिक गोष्ट आहे. अच्छा, हे माझ्यासाठी नवीन होतं. हां, म्हणजे आतापर्यंत जनरल कन्सेप्ट काय होती की दाताला कीड लागते म्हणजे कुठेतरी काही क्वॅक्स असे पण मी बघितलेत की जे दातातली कीड म्हणजे किडा काढून दाखवतात वगैरे. हे सुद्धा असे काही लोक बघितलेले आहेत. तर असं किडा, अळी, कीटक अशी कुठली गोष्ट नसते दातामध्ये. दात ॲक्च्युली बॅक्टेरिया डायरेक्टली खात पण नाही. दात हे ऑर्गॅनिक मटेरियल जे तयार होतं ॲसिडमध्ये विरघळल्यानंतर, जो मऊ पोर्शन उरतो मागे, त्या ऑर्गॅनिक मटेरियलवरती हे बॅक्टेरिया थ्राईव्ह होतात. आणि मग प्रोड्यूस करताना विष्ठा म्हणून जे वेस्ट प्रॉडक्ट ते प्रोड्यूस करतात दॅट इज ॲसिडिक. मग त्या ॲसिडमध्ये अजून 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 इट्स लाईक अ डॉमिनो इफेक्ट, म्हणजे कॅस्केड रिॲक्शन होत जाते आणि मग अजून अजून ती कॅव्हिटी वाढत जाते. सो जे लोक अंगावर काढतात ना अशी दुखणी, त्यांनी हे फार लक्षात घ्यावं की तुम्ही शांत बसलायत पण कीड 24 तास काम करते. तुमच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया 24 तास काम करतात. सो तुम्ही जितकं अंगावर काढाल तितकं दुखणं, खर्च, वेळ ह्या सगळ्याच गोष्टी वाढत जाणार आहेत. ओके, दाताचं दुखणं अंगावर काढणारा एक व्यक्ती तुझ्या अगदी समोरच बसलाय. पण असो, लहान मुलांचे ते दूध दात असतात, बरोबर, तर दूध दाताची काही स्पेशल काळजी आयांनी घेतली पाहिजे? जरूर. क्लिनिंग तर खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये कॅल्शियम इंटेक हा जास्तीत जास्त मुलांना प्रोव्हाइड करणं ही दुसरी चांगली गोष्ट करू शकतात. आणि एकंदर प्रत्येक वेळी म्हणजे दात साफ करण्याबाबत मुलांचा एक जरा पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करणं ही खूप क्रुशल गोष्ट आहे आजकालच्या पेरेंट्ससाठी, कारण अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे लहान मुलांचा. सो त्या केसमध्ये चांगल्या पद्धतीच्या चवीच्या टूथपेस्ट त्यांच्यासाठी आणणं, काही इलेक्ट्रिक ब्रशेस जे खूप चांगले व्हेरियंट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर ते वापरणं, अशा गोष्टी करून त्यांच्या ब्रशिंगकडे, ओव्हरऑल ओरल हायजीन मेंटेनन्सकडे सुरुवातीपासून जर त्यांचा एक पॉझिटिव्ह अप्रोच आपण क्रिएट करू शकलो तर म्हणजे नथिंग लाईक इट. ओके, थोडासा विषयांतर होईल पण दूध दाताचा विषय जो आला तर काय वयाचा स्पॅन काय असतो की दूध दात शक्यतो या वयामध्ये सगळे पडून मग कायम दात यायला सुरुवात होते, असं असतं काही की? असतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 2 डेंटिशन्स दिले आहेत. वेगवेगळ्या मॅमल्सना वेगवेगळे सेट ऑफ डेंटिशन्स दिलेले आहेत. सो आपल्या 2 डेंटिशन्सपैकी सुरुवातीपासून 2 वर्षापर्यंत आपले सगळे दुधाचे दात जे असतात ते उगवतात. दुसऱ्या वर्षापासून 6व्या वर्षापर्यंत ही पूर्ण दुधाच्या दातांची फेज असते. दुधाचे दात 6व्या वर्षापर्यंत छान मेंटेन केले गेले तर ऑटोमॅटिकली आपले कायम दात जे असतात ते व्यवस्थित जागेवरती आणि निरोगी असे राहू शकतात.
6व्या वर्षी आपले पहिले कायम दात जे असतात ते उगवायला सुरुवात होते. म्हणजे ते तयार खूप आधीपासून होत असतात. ते उगवायला पहिल्या 6व्या वर्षापासून सुरुवात होते आणि मग हळूहळू जे दुधाचे दात असतात त्याच्या खालून अ, कायम दात तयार व्हायला जसे जसे वरती येतात तसे ते सैल होत जातात दुधाचे दात आणि ते पडून त्या जागी कायम दात येतात. सो काही वेळेला असेही पेशंट्स आलेले आहेत, म्हणजे आई वडील त्यांचे असे म्हणतात की बाबा दुधाचा दात आहे काढून टाका, तसंही कायम दात येणारच आहे. सो दुधाचा दात ॲक्च्युली मार्गदर्शक म्हणून असतो की ह्या अमुक ठिकाणहून कायम दाताला उगवायचं आहे ह्याचे डायरेक्शन दुधाचा दात देत असतो. सो अनेक वेळेला मी पेशंट्सना हेही सांगते की दातांना अवयवाचा दर्जा द्या प्लीज. म्हणजे काढून टाकण्याबाबत इतके एन्थुझियास्टिक असतात की दात वाचवण्याकडे नसतंच म्हणजे लक्ष. सो फॉर एक्झाम्पल, नॉट म्हणजे बिईंग मीन टू एनी अदर प्रोफेशन, पण 2 किडनीज आहेत, एक खराब झाली तर इतक्या सहजी आपण काढून टाका असं म्हणू का? तसंच 32 दात आहेत तरीसुद्धा त्या दातांचे काही प्रकार आहेत, वेगवेगळ्या आकाराचे दात आहेत, त्यांचं वेगवेगळं आपापलं फंक्शन आहे. तो एक दात नसला जागेवरती की त्या दाताचं जे काम आहे ते हॅम्पर होणार आहे. अच्छा. म्हणजे समोरचे जे दात आहेत ते पट्टाशीचे दात आपण म्हणतो, ते फ्लॅट आहेत, ते सुरीसारखं काम करतात. म्हणजे सफरचंदाची फोड आपण जी कट करतो ती समोरच्या दातांनी करू शकतो. जर तिथे ते दात तेवढे स्ट्रॉंग नसतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला वस्तू तोडता येणार नाही आहेत. सो म्हणजे जस्ट 32 आहेत म्हणून काढून टाका हा अप्रोच आता मला वाटतं बदलावा, कारण खूप जास्त कन्झर्वेटिव्ह गोष्टी, ॲडव्हान्स प्रोसिजर्स, ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत. तर ही सोल्युशन्स अवेलेबल असताना दात काढण्याकडे भर नको देऊयात आपण. अगदीच म्हणजे जी हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे की कण्या उरल्यात दाताच्या, केवळ त्याच वेळी आपण दात काढणं रेकमेंड करतो. ओके. आहार आणि दाताचा किती संबंध आहे? आत्ता आपण फक्त दाताच्या ह्याच्याबद्दल चर्चा करतोय. बरोबर. तर पोटात काही विशिष्ट प्रकारचे हे गेले पाहिजे की जेणेकरून आपल्या त्याचा दातावर चांगला परिणाम होईल? सप्लिमेंटल थेरपी किंवा इन जनरलच आपल्या डाएटचा दातांवरती खूप प्रोफाऊंड फरक पडतो. म्हणजे अगदी साधं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी ह्या 2 गोष्टी क्रुशल आहेत आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी. ओके. रादर आपण जे सगळं खातो ते ज्या पाथवे थ्रू दातापर्यंत पोहोचतं, म्हणजे न्यूट्रिशन कन्वर्ट होऊन त्यातले मायक्रो न्यूट्रियंट्स आपल्या दातापर्यंत पोहोचतात, ते पल्प थ्रू पोहोचतात आणि त्या पल्पमधून दातांना जितकं न्यूट्रिशन मिळतं तितकं त्यांची रोजची झीज भरून काढण्याची कपॅसिटी जी असते ती मेंटेन राहते. सो तुमच्या आहारामध्ये लिंबाचं प्रमाण जास्त ठेवा, आवळ्याचं प्रमाण जास्त ठेवा. एक साधी गोष्ट अशी करू शकतो आपण बी कॉम्प्लेक्ससाठी, ज्या युजली पोस्ट मेनोपॉझल महिलांमध्ये जास्तीत जास्त डेफिशियन्सी जाणवून येते, ती म्हणजे सफरचंद चिरून ठेवायचं, त्याचा वरचा लेअर थोडासा ऑक्सिडाईज होऊ द्यायचा आणि मग ते खायचं. अच्छा. त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या अमाऊंटमध्ये बी कॉम्प्लेक्स आपल्या पोटामध्ये जातं, म्हणजे स्पेशली B12 आपल्या पोटामध्ये जातं आणि प्लस आपल्या बॉडीमध्येही B12 तयार होत असतं. त्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा वर्षातून एकदा एल्डरली पॉप्युलेशनसाठी सांगते, वर्षातून एकदा मल्टीव्हिटॅमिनचा 1 डोस करणं मी रेकमेंड करते. अच्छा. युजली. सो त्यांनी बऱ्यापैकी फरक पडतो. ओके. थोडे लहान मुलांच्याच ह्याच्याचे अजून 2-3 प्रश्न आहेत, मग पुढे जाऊ आपण. की कॉमनली दातांचे विकार जे आहेत ते लहान मुलांमध्ये कुठले आढळतात, कुठले कुठले आजार आहेत आणि त्याच्यावर उपाय काय काय असू शकतात? ओके. हिरड्यांचे आजार लहान मुलांमध्ये फार रेअर आहेत. जनरली कीड लागणं हाच एक खूप मोठा आजार असतो लहान मुलांमध्ये. दुसरी गोष्ट मालपोझिशन, म्हणजे दात पुढे येणं, दात पुढे असणं, ह्या गोष्टी प्रिव्हॅलंटली दिसून येतात. सो लहान मुलांचा एकंदर चंचल स्वभाव जो असतो त्याचं उत्तर म्हणून अनेकसे आईवडील त्यांना दुधाच्या बाटलीची सवय लावतात. अच्छा. आणि ती दुधाची बाटली तशीच तोंडामध्ये ठेवून अनेक वेळेला लहान पोरं झोपून जातात. सो ह्या गोष्टीमुळे दोन्ही त्रास होतात. एकतर दात पुढे येणं, वरचे दात पुढे येणं आणि ती शुगर परत दातावरती जास्तीत जास्त काळ राहतीये तशीच. सो बॅक्टेरिया आर हॅपी. अच्छा. दूध प्या आणि दात पक्के करा हे समीकरण लहानपणापासून ऐकलंय मी,
की दूध पिशील तर दात पक्के होतील, हे Correct. आई आजी आजोबा सगळे सांगायचे. तर Correct. खरंच तथ्य आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ता दूध पिणं रिकमेंडेड आहे का मुलांना? वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आपल्याकडे दूध पचवण्याची शक्ती असते. हां. 5व्या वर्षानंतर खरं तर ती पचनशक्ती क्षीण होत जाते. आता अर्थात दुधाची क्वालिटी हा आजकालच्या काळामध्ये म्हणूनच विचारला मी तोही हा प्रश्न. तोही फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघणं. पण दुधासोबत अजूनही कॅल्शियमचे काही चांगले ऑल्टरनेटिव्ज आहेत. जसं अंडी खाऊ शकतात. त्यातनं खूप ॲम्पल अमाऊंट ऑफ कॅल्शियम आपल्याला मिळतं. आणि ती अंडी खात असताना त्याचा बलक पण खाल्ला गेला पाहिजे लहानपणी. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन D3 असतं आणि उन्हामध्ये एक्सपोजर. ह्या 3 गोष्टी केल्या तर कॅल्शियम ॲम्पल अमाऊंटमध्ये पोटात जातं. दूध पिणं रेकमेंड करेनच ऑफकोर्स. फक्त तेवढ्याच सोर्सवरती अवलंबून राहू नये एवढंच. कॅल्शियमचं जास्तीत जास्त इंटेक पाहिजे. ओके. अजून एक विषय आहे की अनेक लहान मुलांचे दुधाचे दात पडले की पुढचे कायम दात यायला उशीर होतो. बरोबर. खूप खूप वेळ वेट करावा लागतो. करेक्ट. तर त्याची काय कारण असू शकतात? प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाची टाईमलाईन वेगळी आहे. आता ह्यामध्ये 2-3 फॅक्टर्स आपण लक्षात घेतले पाहिजेत. वेळेआधी पडलेत का, काढावे लागलेत का दात दुधाचे, त्यामुळे मग तो मधला जो वेळ असतो तो स्ट्रेच होतो. किंवा जेनेटिक्स पण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी रोल प्ले करतं, जास्त रोल प्ले करतं. त्यासोबत घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. मुळात जर थोडासा वेळ लागत जरी असेल तरी त्यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे. एक OPG नावाचा एक एक्सरे असतो. तो एक्सरे तुम्ही डेंटिस्टच्या ॲडवाईसनी जर काढून घेतलात तर त्याच्यामध्ये कळू शकतं की बाबा सगळं अलबेल आहे, आतमध्ये व्यवस्थित सगळ्या टूथबड्स तयार होतात, वेळ लागणार आहे तो जस्टिफाईड असेल तर मग घाबरण्यासारखं काही नाही. अच्छा. माझा एक मित्र आहे की माझ्या एवढाच येतो, म्हणजे 29-30 वर्ष वय त्याचं. तो म्हणतो की माझे जे आत्ताचे दात आहे ते दूध दात आहेत. म्हणजे मी त्याला म्हणतो की काही फेकतोय, तर हे पॉसिबल आहे खरं? त्यांचे दाखवायचे आणि खायचे वेगळे असतात. ओके. म्हणजे दूध दात हे पडतातच. येस. दूध दात पडतात आणि पडले पाहिजेत. जर ते राहत असतील तर प्रॉब्लेम आहे. ओके. सो कसं असतं की जसं मी मगाशी म्हटलं की ते मार्गदर्शन करतात कायम दाताला अमुक ठिकाणहून उगवण्यासाठी. बरोबर. ह्यात जर गडबड झाली तर त्या केसमध्ये जो ढकलून पडला गेला पाहिजे होता तो पीस तसाच राहतो. आणि दॅट ॲक्ट्स ॲज अन एक्स्ट्रा सरफेस एरिया फॉर बॅक्टेरिया. सो अगेन तिथे कीड लागली जर तर ती कीड हिरडीमध्ये जाऊ शकते, आजूबाजूच्या दातांना अफेक्ट करू शकते. सो असं जर वाटत असेल तर चेकअप गरजेचं आहे. म्हणजे एकतर तो फेकतोय, बरोबर, किंवा जर असेल तरी तो प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. ओके. दातांच्या आरोग्याची चर्चा करत असताना हिरडीचं महत्त्व बरेचदा आपण दुर्लक्षित करतो. बरोबर. तर काय स्पेशल काळजी घेतली गेली पाहिजे हिरडीची जेणेकरून दात तिथे पक्के व्यवस्थित राहतील? करेक्ट. व्हिटॅमिन C हे जे मी म्हटलं ते हिरड्यांच्या एकंदर टणकपणासाठी फार गरजेचं असतं. हिरडीची स्वच्छता ही खूप गरजेची असते. ब्रश करताना हिरडीवरती खरचटणं जे होतं, खूप विगरसली ब्रश केला जातो काही वेळेला, तशा गोष्टी करणं अवॉइड केलं पाहिजे. जर ब्लिडिंग होत असेल तुम्हाला सारखं ब्रश करताना, जेव्हा फेस आपण थुंकतो त्यावेळी त्या फेसामध्ये जर ब्लिडिंग दिसत असेल तर यू हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. कारण ते ब्लिडिंग नक्की कशामुळे होत आहे. मे बी ते ब्लिडिंग फक्त विगरस ब्रशिंगमुळे होत असेल, पण तो प्रॉब्लेम डायग्नोज करून ती जखम सारखी होण्यापासून वाचवणंही खूप गरजेचं आहे. नंतर एक साधारणतः आठवड्याभरातनं एकदा डायल्युटेड क्लव ऑइल जर तुम्ही चांगल्यापैकी मसाज करू शकलात त्याला हिरड्यांना तर तेही रेकमेंड केलं जातं. पण त्यांनी म्हणजे त्या क्लव ऑइलनी इन्फ्लमेशन कमी होण्याचं काम जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. स्वच्छता ठेवणं हीच सगळ्यात मोठी की फॅक्टर आहे. हाच सगळ्यात मोठा उपाय आहे की आपण हिरड्यांचंही आरोग्य चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो. पोटातून घेण्यासाठी व्हिटॅमिन C ही खूप चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे आपण दात रोज ब्रशनी घासतो, हो, पण तेव्हा ब्रशनीच जे हिरड्यांना
जे काय म्हणतो आपण बरोबर. साफसफाई होते हो हो तेवढी फक्त इनफ आहे की काही तेवढी म्हणजे enough रोज आहे. फक्त बोटानी पण मसाज केलं पाहिजे त्यांना नाही, काय? बोटानी मसाज रोज करण्याची गरज नाहीये. अच्छा. जर तुम्ही क्लिनिंग ॲम्पल केलं तर आपल्या खाण्याच्या अब्रेशनमधून हम्म. इनफ मसाज होत असतो. सर्क्युलेशन तिथे चांगल्यापैकी वाढतं जर तुम्ही मसाज केलात तर. हम्म. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तेवढा लक्ष देण्यासाठी तर मसाज केलेला चांगला, पण न केल्याने अपाय होतो अशातला भाग नाही. अच्छा. ओके. Yes. अशा काही ज्या टेस्ट असतील दाताच्या की ज्या वर्षभरातून एकदा तरी, जरी तुमचे निरोगी आहेत दात असं बरोबर, वाटतंय तुम्हाला, बरोबर. तरी या केल्याच गेल्या पाहिजेत. बरोबर. सो वर्षभरात ना एक साधारण 2 वेळेला डेंटिस्टकडे व्हिजिट करणं, काही झालं नसेल तरी डेंटिस्टना व्हिजिट करणं, एक जनरल रुटीन चेकअप करून घेणं, ही सगळ्यात चांगली टेस्ट आहे. बाकी दातामध्ये काही प्रॉब्लेम जर डायग्नोज झाला तर त्या केसमध्ये आपण पुढे त्याची ट्रीटमेंट जी असेल ती डिसाईड करू शकतो. पण तो डायग्नोज होण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपले दात कधीच बघत नाही. ओके. आरशामध्ये आपण केला तर मॅक्सिमम खालचा जबडा आपल्याला दिसू शकतो, वरचा जबडा आपण बघू शकत नाही. बरोबर. तर थर्ड पर्सननी तो बघून त्याच्यामधले प्रॉब्लेम्स डायग्नोज करणं, एवढ्या गोष्टीसाठी तरी का होईना डेंटिस्टकडे जाणं वर्षभरातनं एकदा तरी, जास्तीत जास्त 2 वेळेला जायला पाहिजे जरी तुम्हाला काही त्रास होत नसेल तरी. तर एकदा तरी जा डेंटिस्टकडे वर्षभरातनं. आणि हा एक बर्थडे मंथ धरायचा, त्यावेळी जायचं, क्लिनिंग करून यायचं. ओके. हा एक खूप चांगला रेजिम जनरली फॉलो केला जातो आणि त्यांनी अर्ध्याहून जास्त गोष्टी सॉल्व्ह होतात. कारण जर अर्ली स्टेजमध्ये केरीज डायग्नोज झाले तर सिमेंट भरून काम होतं. ओके. आणि दातांच्या कलरविषयी पण खूप हे असतं Correct. की त्याचे जे शेड्स आहेत वेगळ्या वेगळ्या, तर एकदम सगळ्यात स्वच्छ दात म्हणजे पांढरे, आणि तुमचे बरोबर. जर थोडेसे पेल येलो जरी असतील तरी मग Correct. ते तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन कुठलं तरी ते सोल्युशन केमिकल टाकून ते पूर्ण बरोबर, पांढरे करून या, बरोबर. असं पण चर्चेतनं ऐकायला मिळतं. एक पेशंट आल्या होत्या, शी वर्कड इन अन ऑडिओ व्हिज्युअल इंडस्ट्री, आणि त्यांना त्यांचं कॉम्प्लेक्शन गव्हाळ होतं, खूप फेअर नव्हतं, आणि शी केप्ट ऑन प्रेसिंग की मला दाताची शेड अजून एन्हान्स करून हवी आहे. 2 ते 3 अपॉइंटमेंट्सला त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर सुद्धा वेन शी डिड नॉट गिव्ह मी कन्सेंट, मग आम्ही अजून एक ब्लिचिंगची प्रोसिजर त्यांच्यासाठी कंडक्ट केली, आणि त्याच्यानंतर इट स्टार्टेड लुकिंग अननॅचरल. ओके. ओके. सो हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आपली दाताची जी नॅचरल शेड असते ती आपल्या कॉम्प्लेक्शन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचा जो पांढरा भाग असतो त्याची आणि आपल्या दाताची शेड सेम असते. अच्छा. जर त्याच्यामध्ये फरक पडला हां. तर ते अननॅचरल आहे हे कळून येतं. अच्छा. सो जेव्हा शेड मॅचिंग आम्ही सुद्धा करतो त्यावेळी सुद्धा आम्ही ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर केल्या जातात की तुमचं कॉम्प्लेक्शन कसं आहे आणि डोळ्याच्या बाजूचा पांढरा भाग जो आहे तो सुद्धा कुठल्या शेडचा आहे, त्याला आपण जनरली शेड एकदा क्रॉस मॅच करून बघतो. तशी जर शेड मेंटेन केली गेली तर त्या केसमध्ये ते नॅचरल आहे हे जाणवून येतं, आणि तसे पण दात चांगले दिसतात. म्हणजे दात थोडेसे येलो आहेत म्हणजे ते वाईट आहेत असं नाही आहे. प्लस एज जसं आपलं वाढतं तसं डेंटिन लेअर आपला वाढत जातो, आतला थर वाढत जातो, आणि दात आपले ट्रान्सल्युसंट असतात. म्हणजे जर आपण बॅटरी करू नका, पण बॅटरीनी जर लाईट त्यातनं पास करून बघितला तर वी कॅन सी की त्याच्यामध्ये लेयर्स आहेत. ओके. सो हा ट्रान्सल्युसंट पार्ट असल्यामुळे जसं वय वाढतं तसे दात आपले अजून पिवळे होत जातात. सो जर 80 वर्षाच्या एखाद्या पेशंटचा दात आपण बघितला तर तो बऱ्यापैकी पिवळा झालेला दिसतो. तोच सेम दात अलीकडच्या वयाच्या कालखंडामध्ये तो खूप पांढरा असतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू जी असते ती बऱ्यापैकी कमी असते. अच्छा. जेव्हा वय वाढतं त्यावेळी. सो दाताची शेड ही केवळ पांढरी फटक केल्याने त्याचं काही खूप सुंदर होऊ शकतं, निरोगी असतात असं काही नाही आहे. आता एक खूप फेमस बिझनेसमॅन आहेत आपले भारतातले, तर त्यांचे दात प्लीज ऑब्झर्व करा. त्यांनी असंच केलेलं आहे की शेड एन्हान्समेंटसाठी भरपूर प्रेस केलं असणार आहे, आणि ती शेड एन्हान्स केली गेली आहे, आणि ते अननॅचरल आहे हे कुठल्याही माणसाला कळून येतं.
शेड एनहान्स करतात म्हणजे नक्की करता काय तुम्ही? वरचा लेअर घासून म्हणजे ब्लिचिंगची प्रोसेस काय असते? ओके. सो ह्यामध्ये आम्ही ना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी खेळतो. ओके. समोरच्या माणसाला दाताची शेड ज्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळे पिवळी किंवा पांढरी जाणवते, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आम्ही दाताचा चेंज करतो. ते कशाने होऊ शकतं? सरफेस एचिंगमुळे होऊ शकतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दाताला मायक्रो क्रॅक्स पडतात ज्यावेळी आपण ब्लिचिंगसारखी प्रोसिजर करतो तेव्हा ऑफकोर्स त्या कॅल्शियमच्या कंटेंटशी आपण थोडंसं छेडखानी करतो दाताच्या. सो ही प्रोसिजर जी आहे ना, ही अगदी जेव्हा असं असेल की बाबा पेशंटची खूपच रिक्वायरमेंट आहे की त्यांना ते चेंज करून हवं आहे, शेड चेंज करून हवी आणि टूथ स्ट्रक्चर लॉस नाही करायचं आहे त्यांना, म्हणजे विनियर्स त्यांना बसवून नाही घ्यायचे आहेत, त्याच केसमध्ये फक्त ब्लिचिंग जे आहे ते रेकमेंड केलं जातं. अदरवाईज नॉर्मल क्लिनिंग आणि पॉलिशिंग जे असतं, जे मी वर्षातनं एकदा करून घ्या असं रेकमेंड करते, त्यांनी तुमची शेड जी आहे ती नॅचरल जशी देवाने दिली आहे तशी चांगली पुढे मेंटेन होऊ शकते. म्हणजे खराब होण्यापेक्षा आहे ती मेंटेन करा, उगाच जास्त पांढऱ्या नादी लागू नका. अगदीच. अच्छा, ओके. किडीकडे मला यायचंय. थोडेसे जास्त प्रश्न काढलेत मी त्याच्यावर, की दाताला कीड लागणं म्हणजे नक्की काय असतं? ओके. सो दाताला कीड लागते ही फक्त गोड खाल्ल्याने लागते. ही पहिली मिसकन्सेप्शन. फक्त गोड खाल्ल्याने लागत नाही. कुठल्याही प्रकारचे अन्नकण गरजेपेक्षा जास्त वेळ दातावरती चिकटून राहिले की कीड सुरुवात होणार आहे. आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते वेगवेगळ्या फूड आयटम्सवरती फ्लरिश होतात. सो आपण जे खाऊ बॅक्टेरिया ते सुद्धा खातात सगळं. सो फॅट खाल्ले, प्रोटीन्स खाल्ले, कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तिन्ही गोष्टींनी कीड लागण्याची शक्यता असते. 2 दातांच्या मध्ये जर काही अन्न कधी अडकलं तर ते का अडकतंय हेही बघणं गरजेचं आहे. आणि ती कीड जी लागते ती बॅक्टेरिया ॲक्च्युली दात खात नाहीत. दातावर अडकलेलं अन्न बॅक्टेरिया खातात, ॲसिड प्रोड्यूस करतात, त्या ॲसिडमध्ये कॅल्शियम विरघळतं आणि तिथून मग ते पोखरायला सुरुवात होते. दाताची कॅव्हिटी तशी सुरुवात होते. सो रिफाईंड शुगर्स खाणं कमी करणं, प्रत्येक कुठलीही गोष्ट खाल्ल्यानंतर कंपल्सरी चूळ भरणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 2 टूथब्रशिंगमध्ये 12 तासाचं अंतर मेंटेन करणं. आता हे मी 12 तास का म्हणते अंतर मेंटेन करायचं? क्लोरहेक्झिडिन जे असतं आपल्या टूथपेस्टमध्ये, त्या क्लोरहेक्झिडिनमध्ये 12 तासच दातावरती कोटिंग करण्याची क्षमता असते. ओके. सो 12 तासानंतर ते कोटिंग जे असतं ते वेअर ऑफ होऊन जातं आणि मग नंतर डायरेक्टली दाताला अन्नकण चिकटायला लागतात. सो ते होण्याआतच परत एकदा दातांना कोटिंग करणं गरजेचं असतं. आता ही कीड जी असते, किडीबद्दल आणि फिलिंग्सबद्दलही खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. आता चांदी भरणं हे तुम्हाला परिचित असेल ऐकून. सो चांदीमध्ये मर्क्युरी असते, पारा. सो पूर्वी ज्यावेळी हाच उपाय होता, म्हणजे तेवढे एकच मटेरियल अवेलेबल होतं, त्यावेळी चांदी भरली जायची. मग त्या पाऱ्याची जी काही म्हणजे तो वेनेमस विषारी असतो, पॉयझनस असतो पारा. सो हा पारा नंतर जेव्हा त्याचे त्रास जाणवायला लागले, दात पूर्ण काळा पडणं, कारण तो ट्युब्युल्समध्ये सगळीकडे पसरतो, तो जर चुकून गिळला गेला तरीही हार्मफुल आहे. सो आता रेझिन सिमेंट्स बरेच चांगले आलेले आहेत जे टूथ कलर्ड आहेत. सो फिलिंग्स करायला पण लोक बरेचसे घाबरतात. त्यांना असं वाटतं की टूथ स्ट्रक्चर म्हणजे कीड काढताना एक्स्ट्रा दात पण तासला जाणार आहे. सो कीड वरून काही वेळेला खूप अशी सूक्ष्म दिसते की एक जस्ट डॉट दिसतो, जाणवतो, पण तो आतमधनं असा पूर्ण वाढलेला असतो. सो अशा प्रकारची जी कीड असते त्यामध्ये टूथ स्ट्रक्चर ऑलरेडी लॉस झालेलं असतं. ती कीड बाहेर काढून त्याच्यावरती सिमेंट भरणं. आता सिमेंट हा शब्द आपण जो वापरतोय, तर एक पेशंट आले होते असेच, 40 year old मेल पेशंट हू रिपोर्टेड टू मी. चेकअप झाला आणि त्यांना सांगितलं की एक साधारण 7 ते 8 दातांमध्ये किडीला सुरुवात झालेली आहे, तो सिमेंट भरण्याची गरज वाटते. सो तर ते म्हणाले की आमच्या एक ओळखीचे आहेत. तर मी म्हटलं नाही कुठूनही करून घ्या, पण रूट कनालला जाईपर्यंत अंगावर काढू नका, सिमेंट भरून घेणं गरजेचं आहे. तर म्हणे नाही ट्रीटमेंट इथूनच करायची आहे. तर आमच्या ओळखीचे एक आहेत जे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहेत गेले 1.5-2 वर्ष, तर आपल्याला मुठभर सिमेंट बास होईल ना. आणि त्यावेळी
सो म्हणजे हे एक उदाहरण मी सांगितलं की आपल्याकडे अवेअरनेस किती कमी आहे. बिल्डिंग मधलं सिमेंट दातामध्ये भरू शकतो ही कन्सेप्ट. म्हणजे आणि काय मला असं वाटलं ते 70-80 वर्षाची असेल असं विचारणार व्यक्ती, पण 40 वर्षाचे मेल पेशंट होते. सो त्यावेळी रिस्पॉन्ड काय करावं फॉर अ सेकंड मला कळलं नाही. भरून द्यायला पाहिजे होतं त्यांच्या दातात. मलाही असं वाटलं की हा प्रयोग करायला हवा होता का आपण. सो ही जी सिमेंट्स असतात आजकाल जी आपण वापरतो, जो चांदीला खूप चांगला पर्याय आहे, तर ह्या सिमेंट्सना रेझिन सिमेंट्स असं म्हणतात. म्हणजे जी पॉलिमरायझेशननी सेट होतात आणि ज्याच्यामध्ये जी मुळात कलरलेस असतात आणि दाताची शेड आपण त्यातनं मॅच करू शकतो. ओके. नाही तुझं वेगवेगळ्या शेड्सचे सिमेंट्स आपण भरून दाताशी शेड मॅच करू शकतो. सो समोरच्या बाजूला पण चांदी भरलेली चांगली नाही दिसणार, पण रेझिन सिमेंट्स आपण समोरच्या बाजूलाही भरू शकतो. मुळात जी चांदी भरली जाते बरोबर, ऍक्च्युअल दागिने जे चांदीपासून बनवतात तीच असते का त्याच्यामध्ये अजून काही दाताच्या फ्रेंडली त्याचं ओर असतं. म्हणजे सिल्वर अमाल्गम म्हणतो आपण त्याला. सो सिल्वर सोबत अजूनही काही एलिमेंट्स असतात जी त्या चांदीला सेट होताना स्ट्रेंथ देतात. ओके. सो ते आणि मर्क्युरी म्हणजे पारा असं दोन्ही मिक्स करावं लागतं आणि ते मिलिंग करावं लागतं त्याचं, आणि मग ती दातामध्ये चांदी भरली जाते. सो दातात चांदी भरत असताना त्याला मेकॅनिकल लॉक्स लागतात. आता एक मेटल आहे बरोबर, आणि आपला दात ऑर्गॅनिक मटेरियल आहे बरोबर. सो त्या दोन्हीमध्ये ना बॉन्डिंग नाही होऊ शकत. सो हे बॉन्डिंग मेकॅनिकली क्रिएट करावं लागतं. त्यासाठी दाताचा न किडलेला पोर्शन पण फक्त डिझाईनसाठी आपल्याला तो तासावा लागतो, का तर ती चांदी पक्की बसावी. जसं भौमितिक आकार आपण काढतो तशा पद्धतीचे काही पर्टिक्युलर डिझाईन्स आहेत, जशी कॅव्हिटी बनवावी लागते चांदी भरताना. रेझिन सिमेंटमध्ये ही गोष्ट करावी लागत नाही. जिथे कीड आहे तेवढीच कीड काढायची आणि त्याला केमिकली बॉन्ड करायचं दाताला. ह्यानी दाताचं कन्झर्वेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. पण चांदी का भरतात? म्हणजे मला कळत नाही की हसल्यानंतर ती चांदी फार विचित्र दिसते. बरोबर, दाताच्या कलरचं भरलेलं बरोबर. आता त्यावेळी अवेलेबल नव्हते ऑप्शन्स. अच्छा, म्हणून मला वाटलं की ते जरा दाखवायला की माझा दात चांदीचा आहे, म्हणजे दात पण चांदीचा. सोन्याचे दात बसवण्यासाठी पण पेशंट्स आजच्या काळात सुद्धा प्रेस करतात की सोन्याचे दात आपण बसवूयात. तर सोन्याचे दात बसवायलाही हरकत नाहीये. सोनं हे खूप मोस्ट बायोकम्पॅटेबल मटेरियल आहे. म्हणजे सिल्वर जे सुद्धा आपण वापरतो ते सुद्धा त्यावेळी यासाठी वापरलं गेलं की परवडतं पण आणि बायोकम्पॅटेबल पण आहे. ओके, सोनं परवडणारं नव्हतं पण बायोकम्पॅटेबल डेफिनेटली आहे. सो आपल्या तोंडामध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल आता कानातलं जेव्हा काही लोक खोटं घालतात त्यावेळी ते कान चिडतात. दॅट इज बिकॉज बॉडी रेकग्नायझेस इट ॲज फॉरेन मटेरियल. चांदी आणि सोनं या दोन्ही गोष्टींना बॉडी फॉरेन मटेरियल म्हणून धरत नाही. इट कन्सिडर्ड इज ॲज अ पार्ट ऑफ द बॉडी. सो त्याला फॉरेन बॉडी रिॲक्शन येत नाही, म्हणून चांदी चूज केली गेली आपल्या दातामध्ये भरण्यासाठी. अच्छा. आणि कीड जी लागते ती लागली असं स्वतःला जर समजलं तर हे सिमेंट कसं समजणार? पण म्हणजे समजा दिसतंय मला आणि दुखतंय, म्हणजे हा प्रश्न अगदी योग्य आहे. बरोबर. पण डॉक्टरकडे जाता समजा एखाद्याला समजलं तर ती वाढू नये म्हणून घरगुती उपाय काही आपण करू शकतो की डेंटिस्टकडे जाण्यावाचून ऑप्शनच नाही? एकतर पहिली गोष्ट आपल्याला कळू शकतं कीड लागली आहे दाताला आहे. ओके, दोन गोष्टींनी. एक तर व्हिज्युअल क्यू मिळतो आपल्याला की दात काळा झालाय म्हणजे कीड लागली आहे. दुसरं, स्पर्शज्ञानाने दुखणं पण जाणवतं आपल्याला. करेक्ट, बरोबर. सो पहिल्या 2 लेयर्समध्ये जेव्हा कीड असते त्यावेळी आपल्याला गार, गरम किंवा गोड खाल्ल्यावरती कळ यायला सुरुवात होते. ओके, सेन्सिटिव्हिटी. सो ही सेन्सिटिव्हिटी, अन्न अडकणं त्या बाजूला, प्रत्येक वेळी खाताना त्या बाजूला कम्फर्टेबली खाता न येणं, ह्या साईन्स अँड सिम्पटम्स आहेत आपल्याकडे ज्याच्यावरती आपण स्वतः जज करू शकतो की आपल्या दातामध्ये कीड लागली आहे का नाही. अशा केसमध्ये ती कीड काढून घेण्यासाठी घरच्या घरी आपण काही नाही करू शकत. ती कीड जोपर्यंत तिथे आहे, विदाऊट बिईंग मीन टू एनी अदर प्रोफेशन, सर्दी ताप खोकल्यासारखं अनफॉर्च्युनेटली दाताचं दुखणं नाही आहे की गोळी घेतली आणि सिम्पटम्स त्याचे सप्रेस झाले किंवा सिम्पटम्स कमी झाले. जोपर्यंत फिजिकली आपण दातातली कीड काढत नाही तोपर्यंत त्या दाताच्या प्रॉब्लेमला
गोल्डन सोल्युशन मिळणं अवघड आहे. ओके. सो फिजिकली कीड काढण्यासाठी यू हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. सो जितक्या लवकर तुम्ही स्वतः डायग्नोज कराल तितक्या लवकर त्याचा उपाय करणं पण सोपं जातं. ओके. तू मगाशी जे उपाय सांगितलेस की व्यवस्थित चूळ भरा, बरोबर. ब्रशिंग टेक्निक्स, हे सगळं पाळणारा माणूस जर असेल तर दाताला कीड लागलीच नाही असंही शक्य आहे? आयुष्यभर दाताला कीडच लागली नाही? बरोबर. काही रेअर केसेसमध्ये डेफिनेटली असं शक्य आहे ओके. की दाताला कीड लागली नाही. त्या केसमध्ये डेंटिस्टकडे जाण्याचं त्यांना दोनच हे कारणं मिळू शकतात. आयदर रुटीन चेकअप्स किंवा काही काही वेळेला थर्ड मोलर इम्पॅक्शन्स असतात. म्हणजे विजडम टूथ, अक्कलदाढ जी असते ती वाकडी तिकडी वाढली असेल. बाकी दातांना कुठल्या कीड नाही आहे पण अक्कलदाढ वाकडी वाढली असेल, चुकीच्या ठिकाणाहून बाहेर यायचा प्रयत्न करत असेल तर त्या केसमध्ये त्यांना फक्त डेंटल ट्रीटमेंटची गरज पडते. ओके. अदरवाईज म्हणजे कीडच नाही आहे असा कुठला माणूस मिळणं खूप रेअर आहे. मी असं नाही म्हणणार की पॉसिबल नाही आहे, खूप रेअर आहे. रादर आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत खूप लहानपणापासून. 2 वेळेला ब्रश केलं पाहिजे, चूळ भरली पाहिजे, टूथपेस्ट वापरली पाहिजे, ब्रश वापरला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असूनही इथे बसलेल्या कुणामध्ये सुद्धा डेंटल प्रॉब्लेम 0 आहेत असं नाही आहे. ह्याच्या सोबतच काही व्यसनं पण असतात ज्याच्यामुळे सुद्धा दातांचं बरंचसं डिटिरिओरेशन होतं. काही वेळेला ब्रशिंग टेक्निकनी सुद्धा दातांना डॅमेज होतो. म्हणजे चुकीच्या ब्रशिंग टेक्निकमुळे सुद्धा दातांना चरे पडतात. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना आपल्याला एक गायडन्स फार गरजेचा असतो. एक्झॅक्टली ब्रशिंग कसं करायचं हे समजून घेणं आणि क्लिनिंग करत असताना आपल्या दातांकडे मुळात लक्ष वेधलं गेलं जरी आपल्या दातांकडे तरीसुद्धा इनफ हाफ बॅटल वन की ॲटलिस्ट लक्ष जातं आहे तुमच्या दातांकडे डेली बेसिस. आता तू जो व्यसनांचा विषय काढला, तर कुठल्या कुठल्या व्यसनांचा काय काय परिणाम आहे दातांवर? तंबाखू तर खूपच मेजर अफेक्ट करतं. ओके. आता काही जणांची ही पण कन्सेप्ट असते, माझे अमुक अमुक आजोबा अमुक अमुक वर्ष तंबाखू खाऊन जगले, त्यांना काही नाही झालं तंबाखूमुळे. सो जेनेटिक फॅक्टर्स पण असतात यामध्ये. तुम्ही तंबाखू किती फ्रिक्वेंटली खाताय ह्याच्यावरही असतं. तंबाखू किती वेळ आपल्या हिरड्यांच्या आणि दातांच्या संपर्कामध्ये येते. खूप काही नाही, म्हणजे कॅन्सरच व्हायला पाहिजे असं पण काही नाही. दाताच्या एकंदर आरोग्यावरतीही त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो. हिरड्या झिजतात, दात हलायला लागतात, वेळेआधी दात पडून येतात आणि तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये ज्यावेळी टोबॅको जास्त जात राहतं त्यावेळी तुम्हाला फक्त सर्क्युलेशन वाढल्यामुळे ती किक जाणवते, पण हे तुमच्या हार्टसाठी पण चांगलं नाही आहे. म्हणजे तंबाखू खाणं ह्या गोष्टींमुळे फक्त कॅन्सरच पर्यंतच आपण वाट बघायची तेव्हाच ते वाईट असं नाही आहे. सुपारी खाण्यामुळे, मिश्री लावण्यामुळे सुद्धा बराच अपाय होतो दातांना. मिश्रीचे कण जे असतात ते ग्राइंड करतात, बरोबर. सो मिश्रीचे कण जे असतात ते हिरड्यांमध्ये अडकून राहतात आणि ते तिथे डिकम्पोज होतात, कुजतात, सडतात आणि तिथे सडल्यानंतर इन्फेक्शन आतमध्ये का नाही जाणार, बरोबर. सो ह्या गोष्टी डेली बेसिसवरती सुपारी खाणारी माणसं सुद्धा तर ऑफकोर्स मावा गुटखा ह्या गोष्टी, तर मावा गुटखा तर म्हणजे कम्प्लिटली बँडच आहे, नाहीच खाऊ म्हणजे अजिबात. आणि सुपारी जरी बेसिक आपण म्हटलं, जरी सुपारी रोज खायची असेल कुणाला, तर रोज सुपारी खाण्याने तुमच्या गालाची इलॅस्टिसिटी कमी होते. म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेचिन असतं जे खूप तुमच्या फायबर्स जे असतात गालातले आतले म्युकोझल फायबर्स त्याच्यावरती खूप ते अफेक्ट करतं आणि तुमची इलॅस्टिसिटी कमी होते, तुम्हाला तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं, बरोबर. आता हेही माहीत नसेल आय एम शुअर अनेक लोकांना की आपलं तोंड किती प्रमाणात उघडतं, माहितीये नाही? म्हणजे ओके, कधी याबद्दल विचारच नाही केलाय. उघडून दाखवलं तर जेवढं उघडतं तेवढं उघडतं, एवढंच मला माहिती. साधारणतः आपल्या हाताची 3.5 बोटं, ओके, एवढा पोर्शन आपला दात पूर्ण तोंड उघडलं गेलं पाहिजे. ओके, येस, मिनिमम. सो ह्याच्यापेक्षा इलेक्ट्रिसिटी आहे, करेक्ट. सो हे हेल्दी इंडिव्हिज्युअल्समध्ये एवढं माउथ ओपनिंग इज कन्सिडर्ड नॉर्मल. ह्याच्यापेक्षा जर कमी होत असेल तर मग तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. आणि तोंडाचा कॅन्सर ही एकच अशी, माझ्या माहितीप्रमाणे ही एकच अशी गोष्ट आहे की जी प्री कॅन्सरस लिजन्स दाखवते.
अच्छा, म्हणजे ओके. साईन्स दाखवते ओ की आता इट इज अबाउट टू हॅपन, यू बेटर स्टॉप. ओके. हा म्हणजे बाकीचे कॅन्सर जे कधी कधी बरोबर. डायरेक्ट थर्ड स्टेजला एकदम डिटेक्ट होतो. म्हणजे ऍक्सिडेंटल डायग्नोसिस जो होतो ओके. अनेकशा बाकी कॅन्सर्स मध्ये हा. की काय काय सिम्पटम्स अमुक तोंडाचे एका कॅन्सर? येस, सो पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा तोंडाच्या आतमध्ये येणं. ओके. टोबॅको पाऊच केराटॉसिस म्हणून एक गोष्ट असते. म्हणजे टोबॅको क्विड जो असतो तो ज्या बाजूला जास्तीत जास्त काळ ठेवला जातो हा. तिथली स्किन सुरकुतली जाते आणि सुरकुत्या पडून पांढरी झालेली दिसते. हा. म्हणजे त्याच्यावर केरॅटिन लेअर जास्त सिक्रेट केला जातो. ओ. ह्याचा अर्थ बॉडी साईन देते की मला हे नकोय, मला हे ओके. सहन होत नाहीये, अच्छा. म्हणून त्याच्यावरती थर थर केरॅटिनचे हा, साठत जातात हा. जेणेकरून ॲब्झॉर्प्शन कमी व्हावं. ओ. दॅट इंटर्न्स पेशंटना असं वाटतं की आपण तंबाखू खाऊन पण इफेक्ट येत नाहीये, सो ते जास्त तंबाखू खायला लागतात. अच्छा. ओके, किक सो बसत हे नाहीये. एक्झॅक्टली. सो बॉडी एकीकडे ह्या साईन्स देत असते. दुसरी अजून एक महत्वाची साईन म्हणजे जसं पांढऱ्या रेघांनी आपण फुल्या जर भरपूर आखल्या तर ते कसं दिसेल, तशा पद्धतीची लिजन्स, लायकन प्लेनस नावाची लिजन्स आपल्या तोंडामध्ये दिसून येतात. बर सो ही स्ट्रेसशी सुद्धा रिलेटेड आहेत. बर. म्हणजे मोस्टली तंबाखू खाणाऱ्या पेशंट्स ना जेव्हा इंटरव्ह्यू केलं गेलं त्यावेळी हेही कळलं की ते तंबाखू स्ट्रेसमुळे खातात. ओ. सो आणि मग नंतर इट टर्न्स इन टू अ हॅबिट. म्हणजे स्ट्रेस नसला तरी सुद्धा त्यांना फिजिकल डिपेंडन्सी पण त्या बरोबर. ह्याच्यावरती तंबाखूवरती आलेली असते. इव्हन दिवसाची So- सुरुवातच काही लोक तंबाखूनी करतात अगदी की अगदी ज्यांना टॉयलेटलाच होत हो, नाही, हो. त्यामुळे ती तंबाखू एन नंबर ऑफ रिझन्स म्हणजे एक्सक्युजेस भरपूर अवेलेबल आहेत खरंय. तंबाखू खाण्यासाठी. पण तंबाखू न खाण्यासाठी खूप चांगली कारणं आपल्याला मिळू शकतात जर आपल्याला आपली ओरल हेल्थ आणि ओव्हरऑल हायजीन मेंटेन करण्याची इच्छा असेल तर. ओके. सो प्री कॅन्सरस लिजन्स ही दोन मेन आहेत, पांढरा किंवा लाल चट्टा येणं आणि लायकन प्लेनस म्हणजे फुल्या मारल्यासारखं, म्हणजे कोळ्याच्या जाळ्यासारखं पांढरं लिजन आपल्याला गालावरती आतल्या बाजूनी दिसायला लागतं किंवा जिभेवरती दिसायला लागतं. ओके. सो ह्या सगळ्यासाठी ना आरशामध्ये आपलं इंट्राओरल कॅव्हिटी आपली दिसणं, बघणं हे फार महत्त्वाचं आहे. ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्यसनांचा विषय चालू आहे तर मग स्मोकिंगचा आणि दातांचा किती संबंध आहे? काय काय अडचणी येऊ शकतात स्मोकिंगमुळे दातांना? स्मोकिंगमुळे एक तर स्टेनिंग सगळ्यात जास्त होतं. लंग्स तर अफेक्ट होतातच, पण त्याच्यासोबत आपल्या तोंडाचा म्युकोजा जो असतो तो सुद्धा स्मोक केलेल्या धुरामधनं कंटेंट्स ॲब्झॉर्ब करतो. आता स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये टार्टर ही सगळ्यात जास्त गोष्ट दिसते. म्हणजे पेशंट्स म्हणतात की आम्हाला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, पण जेव्हा ते तोंड उघडतात त्यावेळी दात आतून नाही नाही हे सगळं करतात असं करून ओरडून सांगत असतात. सो जेव्हा स्मोकिंग केलं जातं त्यावेळी फक्त टोबॅको जळत नाही, त्याच्याबरोबरचा पेपर पण जळतो. करेक्ट. त्या पेपरमधनं खूप वाईट पद्धतीचे केमिकल्स, ज्याला आपण ऑन्कोजेनिक मटेरियल म्हणू शकतो, अशा प्रकारचे केमिकल्स आपल्या तोंडामध्ये जातात. ते तिथे अब्झॉर्ब होतात. दातांवरती तर स्टेनिंग डेफिनेटली होतं. कॅल्शियम अफेक्ट होतं, आपल्या दातांचा वरचा जो लेअर आहे कॅल्शियमचा तो अफेक्ट होतो. त्याच्यासोबत रफ सरफेस तयार होतो दातावरती रफ सरफेस तयार झाला की अन्न चिकटायला जास्त सरफेस एरिया अवेलेबल करून देतो आपण. सो दॅट अगेन लीड्स टू मोर फूड लॉजमेंट जास्त झाली की त्याच्यावरती कीड लागायला सुरुवात होतेच. म्हणजे म्युकोजा पण अफेक्ट होतो, अलॉंग विथ दॅट दातसुद्धा अफेक्ट होतो. अच्छा, म्हणजे फक्त ज्या सुपारी आणि हे आपण दातांनी चावतो त्या व्यतिरिक्त सिगरेटच्या यांनी अशा अडचणी येऊ शकतात. ओके, ज्यांना उत्तर मिळायचे त्यांना कदाचित मिळालं असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. मला ज्या व्यसनांकडून थोडं गर्भवती महिलांकडे यायचं आहे. गर्भवती महिला ज्या गायनाकॉलॉजिस्टकडे जातात तर त्यांच्याकडे खास एक रकाना असतो की दातांची जर काही समस्या आली तर पहिले मला विचारा आणि मगच मी सांगितलं तर डेंटिस्टकडे जा. त्यांनी काही स्पेशल काळजी घ्यायची गरज असते का? करेक्ट. गर्भवती महिलांना फिटसची काळजी घ्यावी लागते. काही वेळेला हिरड्यांची सूज जाणवते त्यांना ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो ह्यामध्ये त्या लवंगाचं तेल चोळणं हिरड्यांवरती हे करू शकतात. ते इन्फ्लमेशन होतं बिकॉज ऑफ हॉर्मोन्स. हे ट्रान्झियंट असतं, म्हणजे त्यासाठी त्यांना
फार फार तर स्केलिंग आपण करू शकतो. बरीचशी औषधं आहेत जी गर्भारपणात देता येत नाहीत. ओके. सो ज्या काही महिला प्लॅन करत असतील त्यांनी सुरुवातीपासून एक साधारणतः 6-8 महिने अलीकडेपासून आपल्या ओरल हेल्थकडे लक्ष दिलेलं खूप बेटर. ओके. एकदा तो क्लिअरन्स झाला की त्याच्यानंतर मग फारशी वेळ येत नाही तुम्हाला पोटातून गोळ्या औषधं घेण्याची किंवा त्रास सहन करण्याची. कारण गर्भारपणामध्ये होतही असं थ्रेशोल्ड कमी झालेला असतो, पेन थ्रेशोल्ड कमी झालेला असतो आणि जरासही स्पर्शज्ञानाने टचसुद्धा पेन वाटू शकतो. सो हिरड्या जर वीक होत असतील त्या केसमध्ये तर दात काढण्यापर्यंत वेळ जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. हॉर्मोन रेग्युलेशन ह्यासाठी आपण आपल्या गायनेकोलॉजिस्टना डेफिनेटली कन्सल्ट करू शकतो. पण एकदा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या पेशंट्स येतात माझ्याकडे दातांच्या समस्या घेऊन त्यांना खूपच काळजीपूर्वक ट्रीटमेंट द्यावी लागते. बरीचशी औषधं आहेत ज्यांना ती देता येत नाहीत. फार लिमिटेड ऑप्शन्स उरतात आमच्याकडे त्यांना प्रिस्क्राईब करण्यासाठी आणि त्या ड्रग्सची एफिकसी आणि काम करण्याची क्षमता, म्हणजे एफिकसी म्हणजेच काम करण्याची क्षमता आणि काम करण्याचा वेळ, या दोन्ही गोष्टींमुळे त्या प्रेग्नंट लेडीजना सफरिंग बऱ्यापैकी सहन करावं लागतं. सो ज्या ज्या महिला प्लॅन करत असतील त्यांनी प्री प्रेग्नन्सी एक 6 ते 8 महिने डेंटल चेकअप्स करून घेणं, जी गरजेची ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट बिफोर हँड करून घेणं इज दी बेस्ट ऑप्शन आय कॅन टेल देम. पण असं काय असतं का की 3ऱ्या महिन्यापर्यंत तुम्ही हे करू शकत नाही, मग 4थ्या महिन्यानंतर तुम्ही हे करू शकता किंवा दात काढता येत नाही? करेक्ट. ह्याला थोडीशी पळवाट आपण म्हणू शकतो. पहिल्या 3 महिन्यामध्ये फिटसचं ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस असते. म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑर्गन्स तयार होत असतात. करेक्ट. तर त्या नाजूक फेजमध्ये आपण कुठल्याही प्रकारची केमिकल्स बॉडीमध्ये जाऊ नये ह्याची काळजी घेण्यासाठी पहिल्या 3 महिन्यात आपण रिस्ट्रिक्ट करतो की म्हणजे टोटली काहीच आपण ट्रीटमेंट देऊ नये एक्सेप्ट फॉर क्राऊन सिमेंटेशन, म्हणजे वरनं एखादी कॅप चिकटवायची जर बाकी राहिली असेल तर तेवढं आपण करू शकतो. पण जी पोटातून घेण्याची औषधं आहेत, इंजेक्टेबल मेडिसिन्स काही जर द्यायची असतील, ॲनेस्थीशिया, सो आपण ह्या गोष्टी शक्यतो अवॉइड करतो. 3ऱ्या महिन्यानंतर जेव्हा ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस कंप्लीट होते त्या फेजनंतर मग फिटस स्ट्रॉंग होतो थोडासा आणि मग आपण काही प्रमाणामध्ये त्यांना मेडिसिन्स देऊ शकतो. सो 4थ्या महिन्यापासून पुढे 9व्या महिन्यापर्यंत आपण काही स्पेसिफिक प्रोसिजर्स त्यांच्यासाठी करू शकतो. जर रूट कॅनलच करायची वेळ आली त्यांना तर त्या केसमध्ये आपण गायनेकोलॉजिस्टशी कोऑर्डिनेट करून जे सेफ मेडिकेशन आहेत, कारण त्यांची मेडिकल हिस्ट्री गायनेकोलॉजिस्टने जास्त चांगल्या पद्धतीने माहिती असते, सो त्यांचा कन्सेंट घेऊन आपण त्यांना ट्रीटमेंट्स प्रोव्हाइड करू शकतो. अच्छा, थोडं अक्कलदाढेकडे यायचं आहे मला. ओके. कारण हा सगळ्यात जेव्हा एखाद्याला आयुष्यभर डेंटिस्टकडे जायची गरज पडली नाही ते अक्कलदाढ पोहोचवतेच डेंटिस्ट. बरोबर. काय असते अक्कलदाढ आणि प्रत्येकाला येतेच का ती? ओके, अक्कलदाढ प्रत्येकाला येतेच असं काही नाहीये. काही जणांना कंजनायटली ॲब्सेंट पण असतं. अक्कलेसारखंच आहे त्याचं, म्हणजे समवॉट. सो ह्याला मुळात अक्कलदाढ का म्हणतात, विजडम टूथ किंवा अक्कलदाढ. सो ह्याचं एज ऑफ इरप्शन जे आहे ते 19व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत असतं. म्हणजे दाढ आतमध्ये तयार होते बोनमध्ये आणि 19 ते 25 या वयामध्ये ती उगवते, हिरडी चिरून बाहेर येते. सो त्यावेळीच सपोजेडली अक्कल येते माणसाला असं आपण धरतो, म्हणून त्याला अक्कलदाढ, की सज्ञान होतो माणूस, म्हणून त्याला अक्कलदाढ म्हटलं जातं. सो त्या दाढेचा आणि अक्कलेचा तसा काहीही संबंध नाहीये. बऱ्याचशा पेशंटना ही भीती असते की ती दाढ काढल्यानंतर आपल्या ब्रेनवरती काही परिणाम होतो का, अशा बऱ्याचशा पालकांनी मला हे प्रश्न विचारलेले आहेत की त्याचा डोळ्यांवरती काही इफेक्ट होतो का, मग विचार करण्यावरती काही इफेक्ट होतो का, हे प्रश्न ॲक्च्युली विचारलेले आहेत. सो याला फक्त म्हणजे कोइन्सिडेंटल योगायोगाने ते नाव पडलेलं आहे. दुसरी गोष्ट, अक्कलदाढ दिसली की काढायची असा काही नियम नाहीये. जर तुमची अक्कलदाढ वेळेवर, जागेवर आणि नीट आलेली असेल आणि ती जर तुमच्या खाण्याच्या फंक्शनमध्ये तुम्हाला मदत करत असेल तर ती काढण्याची काहीच गरज नाहीये. सो ती जर किडली असेल तर त्याची कीड काढून रूट कॅनल करून, अर्थात रूट कॅनल अवघड आहे त्याचं करणं, खूप स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स त्याच्यासाठी वापरायला लागतात.
फॉर व्हेरी ऑब्वियस रिझन्स की ती सगळ्यात शेवटी असते. म्हणजे जबड्याच्या डेंटिशनच्या सगळ्यात शेवटी ती असते. तर तिथे पोहोचणं, इन्स्ट्रुमेंट तिथपर्यंत जाणं, कारण आपला असा ट्रँग्युलर पोर्शन असतो. म्हणजे जबडा ओपन केला की त्याचा ट्रँगल फॉर्म होतो. त्या अँगलच्या शेवटच्या पॉईंटला तुमची सगळी इन्स्ट्रुमेंट पोहोचणं ही थोडीशी क्रुशल गोष्ट असते. म्हणून त्याचे रूट कनाल्स किंवा कीड काढण्याची कामं ही थोडी अवघड असतात, पण वाचवता येण्यासारखी असतात. म्हणजे इम्पॉसिबल नाही आहे. सो ज्यांच्या अक्कलदाढा ह्या वाकड्या येत आहेत, तिरक्या येत आहेत, आडव्या येत आहेत, त्यांना फक्त अक्कलदाढ काढण्यासाठी रेकमेंड केलं जातं. मुळात अक्कलदाढ येताना दुखतं का बरं? ओके, सो दिस इज रिलेटेड टू इव्होल्युशन. म्हणजे आपल्याला पूर्वी अनेक हजार वर्षांपूर्वी माणसाला 4 मेन दाढा असायच्या. जसं शेपटीचं झालं की वापरली नाही म्हणून लोप पावली, तसंच ती चौथी दाढ लोप पावली. आणि आता ही तिसरी दाढ काही म्हणजे रिसर्च असं सजेस्ट करतो की ही तिसरी दाढ आता एक्सटिंक्शनच्या मार्गावर आहे, लोप पावण्याच्या मार्गावर आहे. होतंय काय, आपण रिफाईंड शुगर्स जास्त खातोय. सो क्रश करून दातांनी फूड ग्राइंड करण्याची तेवढी गरज उरलेली नाही. जसे दिवस पुढे जात आहेत, पिढ्या जशा पुढे जात आहेत, तसं कडक अन्न आपण फार कमी खातोय. शिजवलेलं, रिफाईंड केलेलं, प्रोसेस्ड फूड आपण जास्तीत जास्त खातोय. सो जबड्याचा आकार दिवसेंदिवस छोटा होत चाललाय आणि दातांची संख्या तेवढीच आहे. सो दुसऱ्या दाढेपर्यंत सगळं आलबेल व्यवस्थित जागेवरती इरप्ट होतात. तिसऱ्या दाढेला जागा उरत नाही. मग ती वाकडी तिकडी जिथून जागा मिळेल तिथून यायचा प्रयत्न करते. हा प्रयत्न 25व्या वर्षापर्यंत चालू राहतो. मग ते आतून जेव्हा पुश करत राहतं त्यावेळी ते दुखत राहतं. 25व्या वयानंतर ती दाढ जर जिथे ज्या पोझिशनला आलेली असते त्या पोझिशनला ती सीज होत आहे. मग अशी आलेली वाकडी दाढ, तिचे जे अणकुचीदार पोर्शन्स असतात ते आपल्या दातांच्या गालाच्या सगळे जे मसल्स आहेत गालाच्या बाजूचे, त्या मसल्सवरती इम्पिंच करायला सुरुवात होते. मग ते जेव्हा असं टोचलं जातं त्यावेळी प्रत्येक वेळी जबडा उघडताना आणि बंद करताना त्रास व्हायला सुरुवात होते. आणि मग त्या फ्रिक्शननी जेव्हा पेशंटना दुखायला लागतं त्यावेळी मग ते चेकअपसाठी येतात. ओके, म्हणजे काहीशे किंवा 1000 वर्षानंतर अक्कलदाढ हा प्रकार पण लोप पावू शकतो अर्थात. म्हणजे काही असं ठोस नाही सांगू शकत, पण त्या मार्गावरती डेफिनेटली आहोत. बॉडी ते उगवणंच बंद करू शकते अर्थात. पण त्यावेळी असं होईल की जबड्याचा आकार आणि दातांची संख्या ही मॅच होईल. मग थर्ड मोलर्सचे प्रॉब्लेम्स उरणार नाहीत, कारण थर्ड मोलरच उरणार नाही. अच्छा, मला आता कोणाची टिंगल उडवायची नाही, पण मला ते फुलिश क्वेश्चन सांग ना, लोक काय काय घेऊन येतात अजून मला. सो हे सिमेंट घरनं आणलं तर वगैरे हे तर विचारतातच. इम्प्लांट्स विषयी एक खूप मिसकन्सेप्शन अशी आहे की स्क्रू बसवणार का दातामध्ये, मग ते ड्रिल करणार का. सो त्यांना असं वाटतं की कार्पेंटर जसा ड्रिल करतो तशा पद्धतीची ड्रिल्स वापरली जातात. सो रूट कनाल करत असताना रूट कनाल बद्दल तर सगळ्यांना खूपच असं वाटतं. मला पुढचा खास सेगमेंट आपण रूट कनाल वरती करूयात. ओके, नाही करतोच आता, काही ठेवलेत मी प्रश्न रूट कनालसाठी. सो इम्प्लांट जो आहे तो स्क्रू सारखा दिसतो जरूर, पण तो स्क्रू नसतो. आणि दातामध्ये जी आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतो ना, म्हणजे ओव्हरऑलच शरीरामध्ये जी काही ड्रिलिंगसाठीची इन्स्ट्रुमेंट्स वापरतात ती खूप सौम्य केलेली असतात. म्हणजे आपण भिंत खूप जास्त कडक आहे, त्याच्यामध्ये भूक पाडण्यासाठी आपल्याला तेवढ्या ताकदीचं ड्रिल लागतं. आपण आपल्या बोनवरती काम करतोय, त्याच्यासाठी एवढ्या ड्रिलिंग्सची गरज नाही आहे. सो घाबरू नका इम्प्लांट्सना. तो इम्प्लांट स्क्रूसारखा दिसतो, हे अँकरेजसाठी त्याला तसं डिझाईन दिलेलं आहे, कारण दाताचं मूळ जे असतं आपलं ते निमुळतं असतं आणि त्याच्या बाजूला पेरिओडॉन्टल लिगामेंट नावाची गोष्ट नॅचरली बॉडी तयार करते. ही गोष्ट फॉरेन बॉडीच्या आसपास बॉडी नाही तयार करणार आहे. मग तो धरून कसा राहणार, मग त्याला आऱ्या दिल्या जातात. सो इम्प्लांटचं डिझाईन तसं दिसतं, पण तो स्क्रू नाही आहे. पण मला पण कधी कधी माझे भरपूर रूट कॅनल झालेत. ते ड्रिल तुम्ही जे आत टाकता, समजा ते दात ड्रिल करता करता सटकलं तर स्किनला म्हणजे हे होऊ शकतं का? ऍक्सिडेंट्स हे आम्हीही म्हणतो की कधी आमच्या प्रोफेशनमध्ये घडू नयेत. पण असे ऍक्सिडेंट्स रिपोर्टेड आहेत. अच्छा, जर कधी ड्रिल सटकलं, ड्रिल तुटलं, आता हे जे ड्रिल वापरतो ना त्याला हिऱ्याचं कोटिंग असतं.
म्हणजे डायमंड पावडर कोटेड असतात हां, ते. हां. म्हणजे आपलं एनॅमल हे सगळ्यात टणक असतं. म्हणजे इट इज आयरॉनिक की सगळ्यात टणक भाग सगळ्यात लवकर किडतो. ओह! सो अच्छा. आपल्या बोनपेक्षाही जास्त कॅल्शियम म्हणजे मिनरल्स आपल्या एनॅमलमध्ये असतात. 95% मिनरल्स असतात म्हणजे दातावरचा सगळ्यात वरचा लेयर. सगळ्यात वरचा लेअर. सो त्या बाहेरच्या लेअरला तोडायला किंवा तासायला आपल्याला हिऱ्यासारखे पदार्थ वापरावे लागतात, इतका तो टणक असतो. हो. पण तो ॲसिडमध्ये खूप इझिली लवकर विरघळतो. विरघळतो. हां. सो हे ड्रिल्स वगैरे जे आहेत हे तुटणं किंवा ह्या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, पण त्याची प्रिकॉशन्स आपण करेक्ट. आमच्या लेवलला आमच्या साईडनी आम्ही घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे मोस्ट पेशंट्सना नवीन ड्रिल्सच वापरणं, प्रत्येक पेशंटला वेगवेगळ्या फाईल्स वापरणं हे माझ्या क्लिनिकमध्ये मी कटाक्षाने पाळते की नवीन पेशंट आले की नवीन फाईल्स आणि नवीन ड्रिल्स फोडून पॅकमधनं नवीन वापरणं. आणि ओव्हरऑल चेअर मेंटेनन्स जो असतो तो जर व्यवस्थित केला गेला तर. आणि आता आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या एकंदर काळामध्ये इट इज व्हेरी रेअर की अशा पद्धतीचे काही इन्सिडेन्सेस घडतील. ओके. गप्पांच्या शेवटाकडे येतोय आपण. मी शेवटचा सेगमेंट खास रूट कॅनल संदर्भात ठेवला आहे. ओके. तर रूट कॅनल म्हणजे नक्की काय, एक साध्या भाषेमध्ये सगळ्यांना कळेल अशा ह्याच्यामध्ये सांगशील? अपभ्रंश ह्याचा भरपूर झालेला आहे. रूट कॅनिंग, रूट कॅनालिंग असे बरेचसे पेशंट्स येतात की आम्ही अमुक वर्षापूर्वी रूट कॅनलिंग करून घेतलं होतं. सो ही ट्रीटमेंट काय आहे हे समजून घेण्यासाठी ना ह्याच्या नावातच ह्याचा ट्रीटमेंटची पद्धत दडलेली आहे. रूट कॅनाल ट्रीटमेंट. ओके. सो रूट म्हणजे काय, दाताचं मूळ. दाताचा वेगवेगळ्या प्रकारच्या दातांना वेगवेगळी मुळं असतात. ती मुळांचे आकार पण वेगवेगळे असतात आणि त्या मुळांच्या थ्रू आपल्या दाताला रक्तप्रवाह बॉडीमधून सप्लाय केला जातो. ओके. सो हा जो कनाल आहे, नळीसारखा एक ऑर्गन तुम्ही म्हणजे इमॅजिन करा. एक नळी जर असेल तर त्या नळीतून खालनं बोनमधनं वरती दातापर्यंत असा आपले रक्तप्रवाह, रक्तवाहिन्या, आपल्या नर्व्स, नसा ह्या सगळ्या गेलेल्या असतात पल्पमध्ये. ओके. मगाशी आपण बोललो तसं दाताचे 3 लेयर्स असतात. ठीक आहे. सगळ्यात बाहेरचा एनॅमल, मग येतो तो डेंटिन आणि त्याच्या आत मांसल भाग असतो तो म्हणजे पल्प. ओके. हा असतो दाताचा गाभा किंवा कॉमन भाषेमध्ये याला आपण दाताची नस असं म्हणतो. सो आपण जे काही अन्न खातो, दाताला जे काही सेन्सेशन येतं ते सगळं ह्या पल्प थ्रू मॉनिटर केलं जातं. आता हा पल्प आपली ॲसेट आहे. दाताची ॲसेट म्हणजे हा पल्प असतो. ह्या पल्पपर्यंत जर कीड पोखरत तिथपर्यंत गेलेली असेल तर पल्प हा फार ब्लड रिच आणि न्यूट्रियंट रिच असा भाग असल्यामुळे बॅक्टेरिया तिकडे पोहोचले एकदा की ते तिथे रॅपिडली मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होतात. कारण त्यांना रक्त, अन्न सगळंच मिळायला लागतं. एकदम फेवरेबल कंडिशन्स आणि बॉडी टेम्परेचर. सो ते इन्क्युबेट केल्यासारखं तिथे रॅपिडली मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होते. आता हे मल्टिप्लाय झालेले बॅक्टेरिया पस क्रिएट करतात. ऑफकोर्स बॉडी रिस्पॉन्ड करते त्याला आणि तिथे त्यांचं बॅटल सुरू होतं. सो ह्यातून तयार होतो पस. हा तयार झालेला जो पस असतो तो बॉडी रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करते, पसरू नये ह्यासाठी. म्हणून मुळाच्या टोकाशी, दाताच्या मुळाच्या टोकाशी पसची पिशवी तयार होते. आणि इमॅजिन ही एक पाण्याने भरलेली, तडतडून भरलेली पिशवी आहे. मग दाताच्या वरनं त्याला जराही प्रेशर पडलं तरी शूटिंग पेन पेशंटना जाणवतं. आता ह्या पसला बाहेर पडायला वाट नाही आहे. ओके. आणि बॅक्टेरियल इन्व्हेजन तर कंटिन्युअसली चालूच आहे. तर रूट कनाल करताना आपण ह्या पसला दाताच्या आतून वाट करून देतो बाहेर पडायला आणि जो कनाल अफेक्ट झालेला आहे त्याची सरफेस ट्रीटमेंट करतो विथ सम सॅनिटायझिंग मेडिकेशन. सो ह्यालाच रूट कनाल ट्रीटमेंट असं म्हणतात. ओके. सो ह्यातून दाताच्या आतमध्ये फायलिंग केलं जातं काही विशिष्ट प्रकारे, ज्यातून जो ऑर्गॅनिक डेब्री असतो आतमध्ये तो सगळा बाहेर काढला जातो. काही वेळेला मेलेली नस असते, म्हणजे त्याच्यामध्ये रक्तप्रवाहही उरलेला नसतो, सेन्सेशन उरलेलं नसतं, काही नसतं. पेशंटनी बरंच अंगावर काढलेलं असतं, केमिस्टकडनं म्हणजे जुजबी औषधं घेऊन ते तसंच राहिलेलं असतं आणि एका पॉईंटला असं होतं की औषधं काम करणं बंद होऊन जातं आणि मग त्या केसमध्ये जेव्हा ते रिपोर्ट करतात त्यावेळी ड्युरिंग द ट्रीटमेंटसुद्धा त्यांना काही
सेन्सेशन जाणवत नाही, कारण त्यांची नस ऑलरेडी बियॉन्ड गेलेली असते, दुखण्याच्या पलीकडे गेलेली असते. सो रूट कॅनल ट्रीटमेंट करत असताना एकतर ॲनेस्थीशिया देऊन केलं जातं. जनरली पेशंटना ही भीती असते की दुखतं का. तर म्हणजे असं मला सांगावं असं वाटेल की तुम्ही इतके दिवस जे दुखणं सहन केलं ना, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये एकतर अजिबातच काही दुखणार नाही आहे. दुसरं, ॲनेस्थीशिया देऊन आपण ह्या ट्रीटमेंट सगळ्या करतो. सो तो भाग तेवढा बधीर केला जातो. पोटातून आपल्याला अँटीबायोटिक्स दिली जातात. ह्या सगळ्यामुळे ना तिथे ड्युरिंग द ट्रीटमेंट तुम्हाला काहीही जाणवत नाही. ओके. स्पर्शज्ञानाने डेंटिस्ट कुठल्या दिशेला काम करत आहेत, उजवीकडे काम करत आहेत, डावीकडे काम करत आहेत, खालच्या जबड्यावर की वरच्या जबड्यावर, ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील, कारण तुम्ही संपूर्ण जागे आहात. सो कम्प्लिटली पेनलेस असं मी खोटं बोलणार नाही, पण ते मिनिमाइज करण्यासाठी भरपूर उपाय अवेलेबल आहेत. सो रूट कॅनल ट्रीटमेंट करत असताना आपण जेल्स वापरतो, काही स्प्रेज वापरतो, जेणेकरून इंजेक्शनही कळत नाही. सो ॲनेस्थीशियाच्या अंडर ज्यावेळी रूट कॅनल ट्रीटमेंट करतो आणि तिथे संपूर्ण एकदा सिच्युएशन सॅनिटाईज झाली की मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण आर्टिफिशियल नस भरतो आणि परमनंट सिमेंट भरतो. सो ही ओव्हरऑल जी प्रोसेस मी आत्ता सांगितली, त्या सगळ्या प्रोसेसला मिळून रूट कॅनल ट्रीटमेंट असं म्हणतात. ओके. आणि त्याच्यानंतर कॅप कुठली लावायची हे तुमचा चॉईस असतो? नाही, पेशंटचा चॉईस असतो. जे बघतायत त्यांचा. येस. सो कॅप बसवायलाच पाहिजे असंही काही नेसेसरी नाही आहे बरं का. म्हणजे काही पेशंट्सना ज्यांना दाताच्या बरोबर मधोमध कीड सुरुवात झाली आहे आणि दाताच्या चारही वॉल्स इंटॅक्ट आहेत, म्हणजे सरफेस एरिया व्यवस्थित आहे. आता दात जर आपण डोळ्यासमोर आणला तर दाताला गोलाई आहे, बरोबर. त्याचा कमरेचा जो भाग आहे दाताचा, तो जर स्ट्रॉंग असेल चांगल्यापैकी, तर मग त्या केसमध्ये त्याला परमनंट सिमेंट भरून आपण तसंच ठेवू शकतो. जर दाताच्या वॉल्स पोखरून तुटून पडल्या असतील आणि जर सरफेस एरिया इनफ नसेल सिमेंट धरून राहण्यासाठी, तर त्या केसमध्ये आपण त्यांना कॅप्स सजेस्ट करतो. अच्छा. अजून रूट कॅनल संदर्भात काही आहे की जे लोकांना माहिती पाहिजे, किंवा एखाद्या दाताचा एकदा रूट कॅनल झाल्यानंतर पुन्हा काही वर्षांनी तो रूट कॅनलला येऊ शकतो? काही निवडक केसेसमध्ये जिथे फर्स्ट टाइम रूट कॅनल करत असताना काही एरर्स झाल्यात, त्या केसेसमध्ये तो दात परत रूट कॅनलसाठी येऊ शकतो. नॉट नेसेसरीली दाताच्या आतूनच इन्फेक्शन परत व्हायला पाहिजे, हिरडीतून सुद्धा इन्फेक्शन खाली जाऊ शकतं दातापर्यंत. सो हिरडीतून जर इन्फेक्शन झालं असेल तर ते का झालं आहे, हिरड्या वीक झाल्या आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि रूट कॅनल ट्रीटमेंटसुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे अनेक वेळेला अनेक रोगांमध्ये रिकरन्स येतो. म्हणजे एकदा अमुक गोष्टीचं ऑपरेशन एकदा झालं आहे आणि ते पुन्हा करावं लागलं, हे आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो. सो रूट कॅनल केलेला दातही परत रूट कॅनल करायला लागला जर चुकून एखाद्या केसमध्ये, तर देर इज नथिंग ॲबनॉर्मल अबाउट इट. जर तो परत रूट कॅनल करायला लागत असेल तर त्या केसमध्ये अजून काहीतरी कारण आहे जिथून इन्फेक्शन तिथपर्यंत पोहोचतं आहे. तो अदृश्य पाथ आपल्याला सेकंड अटेम्प्टमध्ये दिसणं आणि त्याच्यावरती उपाय करणं, एवढीच त्याच्यामध्ये गोष्ट असते. ओके. शेवटाकडे आपण जाऊ, शेवट करूया. तर काही क्रिस्प टिप्स की ज्या तू लोकांना देशील, ज्या पाळल्यानंतर दाताचं आरोग्य चांगल्यातलं चांगलं राहू शकतं? कुठलीही गोष्ट आपण जर खाल्ली तर त्याच्यानंतर चूळ भरा. थुंकायची सोय अवेलेबल नसेल तर पिण्याचं पाण्याची चूळ घ्यायची, तोंडामध्ये खळखळून सगळीकडनं चूळ भरायची आणि ते पाणी गिळून टाकायचं. ओके. सो ही एक फार महत्त्वाची सवय आहे जी सगळ्यांनी फॉलो केली तर खूप उपयोग होईल. 2 ब्रशिंगमध्ये 12 तासाचं अंतर मेंटेन करणं. टूथपेस्ट विकत घेताना 1000 ppm फ्लोराईडच्या आसपास फ्लोराईड त्याच्यामध्ये असायला हवं. बरं. ह्याची खात्री करून टूथपेस्ट विकत घ्यायची. ओके. नंतर मीडियम ब्रिसल ब्रश वापरायचा. ओके. सॉफ्ट ब्रिसल ब्रश हा आपण हेवी डायबेटिक पेशंट्स जे असतात किंवा ज्यांच्या हिरड्या खूप वीक झाल्या आहेत, जराशाही खरचटण्याने ब्लिडिंग होऊ शकतं, अशा पेशंट्सना फक्त आपण सॉफ्ट टूथब्रश रेकमेंड करतो. बाकी अदरवाईज नॉर्मल पॉप्युलेशननी मीडियम ब्रिसल ब्रश वापरायचा आहे. आणि दर 3 महिन्यांनी म्हणजे 180 ब्रशिंग्समध्ये त्याची स्ट्रेंथ निघून जाते. ओके. जे ब्रिसल्स असतात त्याचं कोटिंग निघून जातं. सो तुम्ही सगळ्यांनी हे एक्सपिरियन्स डेफिनेटली केलं असेल की ब्रशिंग केलं पण स्वच्छ वाटत नाही. ओके. सो हे दॅट इज बिकॉज ब्रश नीट दिसतोय पण त्याची स्ट्रेंथ निघून गेली आहे. सो दॅट इज द टाइम यू हॅव टू चेंज द ब्रश. सो एव्हरी 3 months यू हॅव टू
चेंज द ब्रश कंपल्सरी. इंटरडेंटल क्लिनिंग एड्स जर बघितल्या तर फ्लॉसिंग आठवड्यातनं 2पेक्षा जास्त नाही. माउथवॉश वापरायचा झाला तर 1:1 प्रपोर्शनमध्ये वापरायचा, अनलेस मॅन्युफॅक्चररनी रेकमेंड वेगळं काही केलं असेल तर. आणि ब्रशिंग केल्यानंतर इमिजिएटली नाही वापरायचा. ओके. टूथपेस्टमधलं सोडियम लॉरेट सल्फेट आणि ह्यातलं क्लोरेक्झिडिन माउथवॉशमधलं हे एकत्र आलं की दोन्हीचा इफेक्ट नलिफाय होतो. सो मध्ये एक तासाभराचा काळ जाऊ द्यायचा, त्याच्यानंतर आपण माउथवॉश वापरू शकतो. ओके. या महत्त्वाच्या टिप्सवर आपण आजच्या पॉडकास्टचा समाप्त करूया. खूप छान वाटलं तू आलीस. आणि ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी होत्या, कारण होतं काय, डेंटल ट्रीटमेंट करत असताना आपण फक्त तेव्हाच डेंटिस्टकडे जातो जेव्हा खूप जास्त आपल्याला दुखायला लागलंय. करेक्ट. अदरवाईज आपण खूप अनअवेअर असतो त्या बाबतीमध्ये. जसं म्हणतात की डेंटल ट्रीटमेंट्स आर नॉट एक्सपेन्सिव्ह, निग्लिजन्सीज. करेक्ट. येस, बरोबर. सो आणि निग्लिजन्समुळेच अनेक लोकांना तो प्रॉब्लेम होतो, जसं की मलाही होतोय. त्यामुळे आजच्या पॉडकास्टचा विषय हा 3-4 गोष्टींपुरता मर्यादित ठेवला होता, कारण खूप वास्ट विषय आहे. एक्झॅक्टली. फक्त वेडेवाकडे दात कसे सरळ करायचे याच्यावरच एखादा तासाभराचा पॉडकास्ट होऊ शकतो. सो त्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. आणि खूप खूप धन्यवाद तू आलीस. येस, थँक्यू सो मच मला ही संधी दिलीत आणि माझं नॉलेज शेअर करण्यासाठी मला इकडे बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद. ऑलवेज वेलकम. तर मित्रांनो, हे पत्र होतं डॉक्टर नेहा दाते यांनी तुमच्यासाठी लिहिलेलं डेंटल केअरच्या संदर्भातलं. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं नक्की कळवा. पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कळावे तुमचाच पोस्टमन सर्वेश.